ज्ञानदीप लावू जगी, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही. धरोणिया बाही भवहा तारी दातारा, चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खानी. मुगुट सकळामणी धन्य तुची विठोबा, करिया तिमिराचा नाश उदय होऊनी प्रकाश. थोडी आशा पाश वास करी हृदयी, पाहे गुंतलो नेनता. माझी असो तुम्हा चिंता, तुका ठेवी माथा पायी आता राखावे. चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळामणी धन्य तुची विठोबा. समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम, जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसी माला कंदनम कंजनेत्रम, सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. दया ज्ञान शांती तिथे योगनिष्ठा, मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा. अलौकिक लीला किती आठवावे, श्रीनिवृत्तीनाथा नमो नम्र भावे. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. जयाचा जनी जन्म नामात झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम, पदांबुज तेजस्फुरित प्रदेशम. विधींद्रादिदेवो सदा स्तूयमानं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. बाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो मुक्ताबाई. मुक्ताबाई. आद्यत्रय जननी देवाचे, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही. धरोणिया बाही भवा तारी दातारा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला, उच्चारलेला, गायलेला अभंग. जगत उद्धारक जगत वंदने वारकरी संप्रदायाचे कळस, वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण, पाचव्या वेदाचे निर्माते, सकल संत विभूषण, महाराष्ट्राची अस्मिता, वारकरी संप्रदायाचा प्राण, श्री संत तुकाराम महाराजांचा
चार चरणांचा भगवंताशी संवाद साधणारा, पांडुरंगाजवळ हितगुज साधणारा, आपला आर्जव पांडुरंगाच्या दरबारात मांडणारा, देवाशी बोलणारा, मागणीपर प्रकरणातील नाटाच्या प्रकरणात आवर्जून घेतला जाणारा आजचा हा अभंग आहे. सज्जन हो, साधूचं बोलणं देवाला आवडेल यात शंका नाही. साधूनं भगवंताला दिलेल्या शिव्या सुद्धा त्याला गोड लागतात. आज देवशयनी एकादशीच्या ताकदीचीच आजची ही देव उत्थान एकादशी म्हणजेच कार्तिक एकादशी आहे, प्रबोधनी एकादशी आहे. जेवढं महत्त्व 24 एकादशींमध्ये 4 महत्त्वाच्या एकादशींना आहे, त्यातली एक महत्त्वाची एकादश म्हणजे आजची एकादशी आहे. आणि मला असं वाटतं आजच्या दिवशी देव जागा होतो ही कथा सर्वांना ठाऊक आहे. देवशयनी म्हणजे आषाढी एकादशीला देव थकलेले असतात, थकून झोपी जातात. आजच्या दिवशी म्हणजे कार्तिकीला देव जागे होतात. मग देव जागे झाल्यानंतर आपण पेंगू नये असा माझा सल्ला आहे. देव जागा झाल्यानंतर आपण आ वासून जांभळ्या देऊ नये असा माझा सल्ला आहे. थोडा चेहरा प्रसन्न असावा, पाठीचा काना ताट दिसावा. नाही तर बऱ्याच जणांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की असं वाटतं बघत बसावं, आणि काहींच्या चेहऱ्याकडे पाहिले की असं वाटतं त्यांच्या मांडीवर जाऊन झोपावं. त्यालाही गुड नाईट, आपल्यालाही गुड नाईट. थोडा पाठीचा काना ताट, सरळ. आजची ही एकादशी अत्यंत पवित्र आहे. माझ्या दादानो, देवाला भेटायला जाताना साधू देवाशी बोलतात, यात काय नवल आहे? साधूला शिव्या जरी घातल्या तरी त्या देवाला प्रिय होतात. पंढरपूर गजबजलेलं, सूर्य पूर्वेला उगवला, पाखरं घरट्यातून जागी झाली, लेकरं आईजवळ, वासरं गाईजवळ गेली. जनाबाईनं थेट पंढरपूर गाठलं. महाद्वारातनं पुढे गेल्या आईसाहेब, चंद्रभागेचं स्नान केलं. अजूनही पुढे गेल्या, पुंडलिकाचं दर्शन घेऊन आईसाहेब बरोबर पांडुरंगाच्या समोर उभा राहिला. पांडुरंगा बोलायचंय मला. बोलता बोलता बोलण्याचं रूपांतर वादात, वादाचं रूपांतर भांडणात झालं. जनाबाई भगवंताच्या लढीवाळ भक्त, पांडुरंगाला समोर पाहिलं आणि जनाबाईनं आपला पदर खोवून शिव्या द्यायला चालू केलं. अरे अरे इट्या, मुळ मायेच्या. या ओव्यात का शिव्या येतो? शिव्यात. देव खाली मान घालून ऐकत होता. मग एकाने विचारलं, जनाबाई काय? आम्ही श्रीगोंदा तालुक्यातली माणसं आहोत. मग एवढ्या लांब आलो दर्शनाला, सकाळपासून बारीला थांबलो, 8-8 तास माणसं बाजूला थांबतात, आणि तुमचा नंबर आला तर तुम्ही देवाला शिव्या घालता. ही शोभत नाही जनाबाई तुम्हाला. जनाबाई म्हणाली, माझं शोभनं न शोभनं काढू नको, याच्यापेक्षा चांगले येतात. दे बरं. तुझं गेलं मड. पुढचा गेर टाकला, तुला पाहून काळ रड. मग एकानं धाडसाने विचारलं, जनाबाई काय एवढ्या भारी भारीतल्या शिवाय देता तुम्ही? तुमचं माहेर श्रीगोंदा तालुक्यातलं माटतं नाही ना? तुला कसं कळलं? शिव्यावरून. जनाबाई म्हणाले, शिव्या दिलेल्या दिसल्या, त्याच्या ओव्या का दिसल्या नाहीत बरं? हे कलियुग आहे. एखाद्या माणसाकरता तुम्ही 100 वेळेला चांगलं काम करा, त्याची मदत करा, आणि एकदा त्याच्या मदतीला पडू नका. माणसं काय ध्यानात ठेवतील? मदत केलेली ठेवतील का तुमच्याकडून मदत नाही झाली ते ठेवतील? हे कलियुग आहे. आपल्या पोराचा पहिला नंबर आला तरी शेजारची लोक आपोआप बोलायचे बंद होतात. कष्ट करून घाम गाळून दिवाळीला गाडी घेतली आपण तर शेजारचे माणसं बोलायचे बंद होतात. आपल्या बोरला पाणी लागलं तरी लोक बोलायचे बंद झालीत. आणि देवाला शिव्या देतोय आपण, मग काही गप्प बसले असतील का पंढरपुरातले? जनाबाई म्हणते, का रे पहाटे पहाटे जगाच्या बापाला जात्यावरच्या ओव्या गाण्याकरता, दळू लागण्याकरता बोलवते, तेव्हा कुठं गेले होते तुझे डोळे? मी पहाटे भजन करते. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके, ओव्या गावो कौतुके तू ये रे बा. राहिलं का ओव्या ध्यानात तुमच्या? म्हणे नाही. असं आहे, आपण कितीही चांगल्या चाली गाऊ द्या आणि एकदा आपला आपसुरी होऊ द्या, एवढं ध्यानात ठेवतात हे आपसुरी झालं बरं का. आपण किती पाठांतर करू द्या आणि एखादं प्रमाण आपलं चुकू द्या, तेवढं ध्यानात ठेवतात. आपण जिंदगीभर चांगलं वागायचं आणि चुकून आपलं काहीतरी चुकून व्हायरल व्हावं. लोक समजून घेतात का? अजून तडाखा लावतात. हे जग आहे. तुम्ही तुमच्या जावेला किती वेळा जेवायला घाला, तुम्ही तुमच्या जावेच्या लेकराचा डबा किती वेळा बनवून द्या, आणि प्रयोग करून बघा, एखाद्या दिवशी चुकून तुमच्याकडून त्या पोराचा डबा राहू द्या. तिनं अख्ख्या गल्लीत केलंय. परक्या बाया चांगल्या, मग जाऊन मेली तरी चालत. हे कलियुग आहे.
जनाबाई म्हणते का रे, भजन करत होते तेव्हा दिसलं नाही. खड्डे पडलेले दिसतात, डांबरी केलेलं दिसत नाही. डांबरीच नव्हता तेव्हा काय केलं, खड्डे दाखवतात, इथं पडला तिथं पडला. आणि डांबरी नव्हता तेव्हा जनाबाईचं तेच झालं. सुंदर माझे जाते गे फिरते ओव्या गाव कौतुके तू ये रे बा. बोला बोला, आज 11 आहे. सुंदर माझे जाते गे, अरे बोला बोला, उद्या 12 आहे. ओव्या गाव कौतुके तू ये रे बा. अरे बोला ना, परवा 13 आहे आपला, काल 10वा झालाय. सासू आणि सासरा ओव्या गाव ब्रतारा तू ये रे बा. जीव शिव दोन्ही खुंटे गे लावून 5 बोटे तू रे ये रे बा. जात्याच्या ग जात्याच्या मुखी घालते मी मोत्याचे दाणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही बुने. जनी सांगे लोका नाव घाली माझा सका. जनी बैसली नायाला पाणी नाही सान्याला. उभा राहुनी अंगणी शिव्या देते दासी जनी. देवाला शिव्या सुद्धा आवडल्या. नामदेव महाराजांनी वैकुंठासे आम्हा नको धाडू हरी वासदे पंढरी हे देवाला आवडलं. तुकोबरेने सुद्धा भांडण केलं. देवा तुझा माझा करे वैरा कर, हे सुद्धा देवाला आवडलं. सावता महाराजांनी देवाशी भांडण केलं. का गारू सलासी कृपाळू बहारी तुझ विन तुझी भक्तीने नो, तुझ विन तुझी भक्तीने नो. साधून दिलेलं शिव्या देवाला आवडतील, यात काय नवल आहे. साधून केलेलं भजन, साधूचा परमार्थ देवाला मनापासून आवडतो. आणि म्हणून साधुत्व कधी वायाला जात नाही. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी एकदाही वायाला जात नाही. हा आमच्या वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी, एक निवडून द्या म्हणाले महाराज. ऐका पुढं, ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं अभ्यास करावा, ज्याला पैसा पाहिजे त्यानं उद्योग करावा, ज्याला आरोग्य पाहिजे त्यानं व्यायाम करावा, पण ज्याला समाधान पाहिजे त्यानं डोळे झाकून परमार्थ करावा. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. परिणाम असा आहे, आनंदे निर्भर डोलत असो. हे तुम्ही का सांगतात, मी सांगत नाही. मोडोनी आवाता सूक्ष्म दुस्तर, मोडोनी आवाता सूक्ष्म दुस्तर, मोडोनी आवाता सूक्ष्म दुस्तर, मोडोनी आवाता सूक्ष्म दुस्तर. राजभार चाले ऐसा हो, गेला 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 राजभार चाले ऐसा, गेला राजभार चाले ऐसा. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. बस उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. त्यांनी जे सांगितलं ते आम्ही सांगण्यासाठी इथं उभा आहे. भव्य दिव्य त्रितपपूर्ती सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह, वर्ष 36वे. गेल्या
अनेक वर्षांपासून सुरू असणारा हा नामसप्ताह यंदा आपल्या या नामसप्ताहाचं त्रितप पूर्ण होते. फार मोठी मजल आपल्या गावानं मारलेली आहे, याचा आनंद असू द्या. भल्या भल्यांना जमत नाही हो 36 वर्ष चालवायला, पण ज्यांनी कोणी चालू केलं त्यांना माझा मानाचा जय हरी आहे. हे रोपटं लावलं, इवलेचे रोप लावेले द्वारे. स्वप्नातही वाटलं नसेल गावातल्या लोकांना की आपल्याकडून 36 वर्ष पूर्ण होतील. तुम्ही भाग्यवान आहात की तुमच्या हयातीत तुम्ही जर कोणी पुढं होऊन काही मंडळी करत असतील, माऊली बाबा हे ओंकार महाराज हे बाकीचे जे माणसं आहेत जे पुढं होऊन काम करतायत त्यांचं मला मनापासून कौतुक आहे. आणि भाग्यवान आहात तुम्ही. तुम्हाला वाटत असेल आम्हीच पुढं होऊन का करायचं, आम्ही इथंपर्यंत आणलं, गेल्या 6 महिन्यापासून आम्ही धडपडतो, आमची काय गरज होती, असं जर तुम्हाला वाटत असेल तर आज पुण्य फळले बहुता दिसा, हे ध्यानात ठेवा. अरे त्याला तुमच्याच हातून करून घ्यायचं होतं आणि म्हणून इथंपर्यंत हा प्रवास आहे. तुम्हाला वाटेल आम्ही अशी काय मजल मारली म्हणून सागर महाराज आपलं कौतुक करतायत. भविष्यात काही वर्षांनंतर तुमचा नातू तुम्हाला विचारेल, बाबा काय बेटा तुम्ही 26 जानेवारी 1950 पाहिला का हो? नाही. तुम्ही 15 ऑगस्ट 1947 पाहिला का हो? नाही बेटा. मग काय पाहिलं तुम्ही? सांगू राजा, मी 26 जानेवारी 1950 नाही पाहिला, 15 ऑगस्ट 1947 नाही पाहिला, मी स्वातंत्र्य दिन नाही पाहिला, मी प्रजासत्ताक दिन नाही पाहिला, पण अभिमान आहे मला, मी माठ गावातला त्रितपपूर्ती सोहळा माझ्या डोळ्यानं पाहिला. त्याच्यापेक्षा आनंद काय. तुम्ही भाग्यवान आहात. आणि ज्यांच्या माध्यमातून मला इथे येण्याचा योग आला, समस्त ग्रामस्थ सर्व संयोजक मंडळी ज्यांच्यामध्ये जाणीवपूर्वक मी इथं यावं हा अट्टहास ज्यांचा होता, माझे बंधू, महाराष्ट्राला लाभलेलं रत्न, आपल्या गावचं भूषण आणि वैभव, मृदंग सम्राट हरिभक्तपरायण आदरणीय ओंकार महाराज गेगडे, त्याचबरोबर या गावचं दुसरं वैभव श्री हरिभक्तपरायण आदरणीय योगेश महाराज देवीकर, ते सुद्धा उत्तम मृदंग वाजवत आहेत. एकदा मनापासून जोरात टाळ्या वाजवा गावातल्या पोरांना. असं दळभद्र्या टाळ्या वाजवायच्या नाहीत. आपल्या माणसाचं कौतुक आपल्याला पाहिजे. गावामुळं पोरगा मोठा होत नाही, गावातल्या एखाद्या पोरामुळं गाव मोठं होतं, हे लक्षात राहू द्या. गावामुळं पोरगा मोठा होत नाही कधी. एक चमकतो आणि गावचं नाव त्याच्या माठीमागं लावतो. मला नातेपुते कर म्हणतात, मला बोराटे महाराज म्हणत नाहीत. मी जर फलटणला राहायला गेलो तर मला काय म्हणतील, फलटणकर. मला बोलवलंच तुम्ही इकडं श्रीगोंद्याला, दिलीच एखाद्यानं 10-5 गुंठ जमीन घेऊन, दिलंच एखाद्यानं 10-5 कोटीचं घर बांधून, म्हणजे कल्पना करा, तर मला काय लावतील. हा का बरं? गावामुळं व्यक्तीची किंमत वाढत नाही, व्यक्तीमुळं गावाची किंमत वाढते, हे लक्षात राहू द्या. त्यामुळे या दोघांचं मनापासून कौतुक आहे. ज्यांचं व्यासपीठाचं नेतृत्व आहे परमादरणीय परमश्रद्धे हरिभक्तपरायण पोपट महाराज आणि परम आदरणीय परमश्रद्धे आदरणीय आस्तिक महाराज ना, महाराजांचं नाव काय, हां छत्तर महाराज, ज्यांचं सौजन्य आहे ते परमादरणीय परमश्रद्धे ह आस्तिक शेठ अर्थात दादा, त्याचबरोबर आदरणीय संतोष दादा, त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धे शहाजीराव, त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धे हरिभक्तपरायण दीपक दादा, त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धे सुनील दादा, यांचं सौजन्य मला आहे. या कीर्तनाकरता यावंच आणि आलंच पाहिजे असा अट्टहास ज्यांचा होता, ज्यांच्या माध्यमातून आजच्या कीर्तनाचं चित्रीकरण होतं आहे. ज्ञानदीप लावू जगी असा हा यूट्यूब चॅनल सध्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रामध्ये काही बोटावर मोजणे इतके चॅनल लोकप्रिय आहेत आणि त्यातला आमच्या सुरेश दादांचा हा ज्ञानदीप लावू जगी हा चॅनल प्रसिद्ध आहे. छोटीशी सुरुवात केली होती, मी साक्षीदार आहे त्यांचा. सुरेश दादा गावडे यांनी छोटीशी सुरुवात केली, पण आता त्याचं फळ त्यांना मिळतंय. हे पाठीमागचे सर्व चोपदार आदरणीय चव्हाण दादा, बाकी सर्व महाराज मंडळी, मला ना या 2 चोपदारांपेक्षा इकडचे 2 चोपदार फार आवडले. बघा ना किती देखणे दिसतात पलीकडचे चोपदार. तुकाराम महाराजांना दडवावं, त्यांना बाहेर काढावं, एवढे सुंदर असे टाळकरी सुद्धा मला मिळालेत. विनेकरी बाबा सुद्धा अत्यंत देखणे आहेत, हार्मोनियम वादक सुद्धा अत्यंत देखणे आहेत, साऊंड सिस्टम सुद्धा अत्यंत सुंदर आहे. मंडप देखना, मंडपातले देखणे, दोन्ही मृदंगाचार्य देखणे, पेटी मास्तर देखणे, तुतारीवाला देखना, चोपदार देखणे, टाळकरी देखणे, विनेकरी देखना, शूटिंग करणारा देखना, महाराज तरी कुठे हेक नाही तो सुद्धा बऱ्यापैकी देखना. तेव्हा असं सुंदर वातावरण इथं आलेलं आहे. आज हा 11वा दिवस आहे आणि जागराचं कीर्तन सागराचं असल्या कारणानं मला विशेष आनंद आहे. आजच्या या जागराच्या सेवेकरता सागरानं अभंग निवडलाय. कोणता? माझे चित्त तुझे पायी.
राहे ऐसे करी काही. कार्तिकीचा आजचा हा दिवस आहे. आज प्रबोधनी एकादशी आहे. आजच्या या एकादशीला विशेष महत्त्व आहे. इतकं महत्त्व आहे की आजच्या दिवसाला मृदुमंद नावाचा राजा त्या राक्षसानं हैराण करून सोडलं सर्वांना. त्यानं महादेवाची भक्ती केली, महादेवानं आशीर्वाद दिला. आजपासून जगातला कुठलाही पुरुष तुला मारणार नाही. सर्व देवांना मारण्यासाठी तो त्यांच्या पाठीमागं धावू लागला. धावता धावता एका गुहेमध्ये लपून बसला. विष्णू भगवान परमात्मा लपून बसलेत हे कळाल्याबरोबर बाकीचे देवही तिथं गेलेले आहेत. आता काय केलं पाहिजे? त्यावेळेला देवांच्या श्वासातून आजच्या म्हणजे प्रबोधनी एकादशीचा जन्म झाला. आपसुकच देवांना उपवास घडला. देवानी जर आजच्या दिवशी उपवास केलाय तर आपल्याला उपवास करायला काय अडचण आहे. त्यामुळे दुपारी ज्यांनी वडापाव खाल्लेत, ज्यांनी मिसळपाव आणलाय, घरी ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, तोंडाला पाणी सुटून देऊ नका तुम्ही. लोणचं, पापड, शेंगदाणे, पांढरी शुभ्र भाकरी, खाली एक भाकरी वर एक भाकरी, त्या भाकरीच्या पापुंद्र्यावर पिठलं हिरव्या मिरच्याचं, त्याच्यावरती कोथिंबीर अशी टाकलेली, शेजारी मिरचा असावा, त्याच्यावर असा लसूण खिसून घातलेला असावा, त्याच्यावरती तेल घातलेलं असावं, जवसाची चटणी, कारळाची चटणी, बाकीच्या काही चटण्या, काळी चटणी, त्याच्यात तेल घातलेलं, शेजारी दही असावं, दह्यामध्ये चटणी मिसळलेली असावी, पापुंद्रा असा लाल भडक झालेला असावा, लोणचं असावं, लोणचं चोपदार, हे लोणचं असं त्या भाकरीमध्ये मुरलेलं असावं. असं काहीही डोळ्यासमोर आणलं तरी कृपया तोंडाला पाणी सुटू देऊ नका. तो म्हणाल, महाराज तुम्ही अजून थोडं बोलला असतं तर पिचकारी आणले असते एवढं पाणी. आज एकादशी आहे आणि स्वतः देवानं सांगितलं, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से तुझ पांडुरंग, सांगत से तुझ पांडुरंग. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से तुझ पांडुरंग, सांगत से तुझ पांडुरंग. मला माहेर आहे तसं आम्हाला सुद्धा एक माहेर आहे, तुमचं सुद्धा एक माहेर आहे. तुम्ही गौरी गणपतीच्या सणाला भाऊ येईल याची वाट पाहता. बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या गाडी घुंगराची ग, गाडी घुंगराची बैसून मिरवायला, गौरी गणपतीच्या साडी चोळी ग नेसून मिरवायला. कुठला येत बीत काय नाही. तुमचा भाऊ टुकमुकू बघतोय चांगला, त्याला टाइम आहे तुम्हाला न्यायला. पण तसं तुमचं माहेर तुम्हाला प्रिय आहे, तसं आमचंही माहेर. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, माझ्या मूळच्या घराला, माझ्या मूळच्या घराला. ए बाई बाई जाते ग माहेराला. पंढरीच्या पेटे मांडिले दुकान, मनगटावरी तेल घाला तुम्ही डोईचा पदर, आला खांद्यावरी भरल्या बाजारे जाईन मी. पंढरीये माझे माहेर साजनी, ओविया कांडणी. अरे ते वाचतंय ते बंद करा ना. गाऊ किती पंढरीये माझे माहेर साजनी. एखादा मोबाईल जवळ असेल मशीनच्या कुणाचा, तो बंद करा. स्वतः पंढरीला किती महत्व आहे ते तुकोबा सांगतात. हो पंढरीसी जारे आल्यानो संसार, पंढरीसी जारे आल्यानो संसार, पंढरीसी आल्यानो संसार, पंढरीसी आल्यानो संसार, पंढरीसी जारे आल्यानो संसार, पंढरीसी जारे आल्यानो संसार.
आजच्या एकादशीला फार महत्व आहे. ज्याला पंढरपूरला जाता आलं नाही, चिंता करू नका. आजच्या कीर्तनात साक्षात पांडुरंग उभा आहे. जेथे कीर्तनाची जागा बस तेथे पांडुरंग उभा. त्यामुळे अजिबात काळजी करायची नाही. आम्हाला कार्तिकेला जायला जमलं नाही, पंढरीला गेलो नाही, पण आपल्या गावातच आज श्री विठ्ठल अवतरलेले आहेत. त्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात. आणि राहिलाच कधी भगवंताच्या दारात जाऊन उभा, तर मी नेहमी सांगतो, भगवंताला कधीही सांगत जाऊ नका तुमच्या आयुष्यातल्या अडचणी किती मोठ्या आहेत. भगवंताला कधीही सांगू नका तुमच्या आयुष्यातल्या अडचणी किती मोठ्या आहेत. उलट आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीला सांगत चला आपला भगवंत किती मोठा आहे. त्यामुळे अशा मोठ्या पांडुरंगाच्या मोठ्या एकादशीला आजचं हे कीर्तन आहे. आजपासून म्हणजे उद्यापासून श्री तुलसी विवाह सुद्धा प्रारंभ होतात. उद्यापासून तुळशीची लग्न आपण लावत असतो. तुळस ही कृष्णाबरोबर विवाह संपन्नाच्या त्या बंधनात अडकते. त्याचं लग्न झालेलं असताना एक नाही हो, म्हणजे 8 त्याच्या सख्या आहेत. मग तरी तो वृंदेसोबत विवाह का करतो? त्याचं कारण आहे, वृंदा ही 8 सख्यांपैकी एक महत्वाची सखी मानलेली आहे. वृंदा जालिंदराची धर्मपत्नी. इतकं प्रेम पतीवर, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आमा नारायण तैशा. आजही पतिव्रते स्त्रीची काही लक्षणं असतात. पायाची बोटं तिची असतात, जोडवी पतीच्या नावची, पाय तिचे, पैंजण त्याच्या नावचं, हात तिचे, चुडा त्याच्या नावचा, कपाळ तिचं, कुंकू त्याच्या नावचं, गळा तिचा, डोरलं त्याच्या नावचं, रक्त तिचं, दूध तिचं, लेकराला नाव नवऱ्याचं देते. एवढं प्रेम पतीवर त्या वृंदेचं प्रेम होतं. आणि खरं सांगू का, नवऱ्याला आईनंतर समजून येणारी कोण असेल तर ती बायको असते. नवऱ्यावर त्याच्या जन्मदात्या आईनंतर हक्क गाजवणारी एकमेव व्यक्ती कोण असेल तर ती बायको असते. नवऱ्याला त्याच्या जन्मदात्या माऊलीनंतर जीव लावणारी कोण असेल तर ती त्याची धर्मपत्नी असते. एवढं महत्व आहे बायकोचं. त्या वृंदेचं प्रेम होतं जालिंदरावर, पण जालिंदर राक्षस होता. आजही जेवढी किंमत पतीला देता तुम्ही तेवढी किंमत काय घरातल्यांना देता का? एक बायको नवऱ्याबरोबर भांडली, लटकच भांडली आणि रुसली, निघून गेली. तडा 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 चालत स्टँडवर. तुमच्या गावात एसटी स्टँड आहे का? बस स्टॉप, जिपा थांबतात वगैरे काय असं आहे का? कुठं टमटम थांबता असं काय आहे का? हां, तिथपर्यंत गेली हो. आणि तिथं जाऊन उभा राहिली. मग धाकटा दीर बुलट वाजवत घेऊन आला, आरसं काढलेली. वहिनी, काय भाऊजी, चला घरी. मला माहित आहे दादाचं तुमचं भांडण झालं, पण पाया पडतो तुमच्या, लग्न आहे माझं 15 दिवसावर, असा तमाशा बरं नाही दिसत, चला माझ्या बरोबर. भाऊजी, धाकटा भाऊ मानते तुम्हाला, वाटत असेल शिव्या खायच्या नसतील तर माघारी निघा. परत बुलेटचा स्टार्टर मारून माघारी आलं. मग सासरा गेला धोत्राचा सोगा हातात धरून. सुनबाई, काय इज्जतदार पाटला होता पण गावातली, मग पाटलाच्या सुनेनं टमटमची वाट बघत बसणं शोभत नाही आपल्याला, चल माघारी. मामांची धोत्राचा आदर करते तुमच्या, निघा बरं माघारी. सप्ता बसला, तेही आलं तोंडात मारल्यावानी माघारी. मग सासू गेली. तुम्ही तर मरा आत्याबाई, असं वाटलं होतं भावाचे नीट सांभाळाल, पण थोबडाकडे बघायची इच्छा नाही तुमच्या, असं प्रत्येक सुनाला वाटतं, बरोबर की नाही? 25% बाया होय म्हणल्या. खरं आहे, एक काळ असा होता, सासू जर फुडणं आली ना तर सुनबाई लट 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 कापायची. आता उलट झालं. आता सुनबाई जर फुडणं आली ना सासूलाच थंड वाजून येते, कुठं बोलून घ्या. पूर्वी पुरींना भीती असायची, सासू कशी मिळेल, सासू कशी मिळेल, सासू कशी मिळेल, सासू कशी मिळेल. आता म्हाताऱ्यांना घाम येतो, सून कशी भेटल, सून कशी भेटल, सून कशी भेटल. हे फिरलं ना वार. काटवट होती, आता परात आली. काटवटीमध्ये काय बनवत होता तुम्ही? आता काय बनवतात त्याच्यामध्ये? भाकरीच. पण आता काटवटीची जागा कुणी घेतली? मग आता तुमचं लेकरू म्हणतं, म्हातारे तुझ्या हाताला चव नाही, पण माझ्या बायकोनं बनवलेल्या भाकऱ्या लय भारी लागतात. माय म्हणली, बावळ्या, तुझ्या बायकोच्या हाताला चव नाही, पायाच्या 2 अंगठ्याला चव आहे. परातीत बघत जा भाकऱ्या थापताना तिचे 2 अंगठे कुठं असतात. आत्याबाई निघा बरं. म्हातारी माघारी आली. मी व्रतार प्रमाण सांगतो. मग सगळ्यांचं ऐकत नाही म्हणल्यावर मग ननंद गेली. तू तर मर डुचके,
मी म्हणून सांभाळली तुला, कधी खपते याचीच वाट पाहत होते. बघ निक, ती माघारी गेली. मग नवरा गेला. गाव झटलं तरी बिचारी नाही आली माघारी. पण नवरा गेला गाडीवर, बोलला नाही बायकोशी, फक्त बायकोच्या पुढे नेऊन मोटरसायकल उभा केली. नवरा बायको मगाशी येऊन बसलेत कीर्तना. का? बाकीचे नातेत पण नवरा प्रमाण, तसं बाकीचे देव आहेत पण पांडुरंग परमात्मा प्रमाण. पतिव्रते जैसा ब्रजार प्रमाण. राक्षसाची बायको होती, पण जोपर्यंत तिचं पातिव्रत्य भंग होत नाही तोपर्यंत जालिंदराच्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नव्हतं. हे श्री विष्णूच्या लक्षात आलं. यदा यदा हि धर्मस्य, काय केलं पाहिजे, माझा अवतार त्या करताय. एका नारद महर्षींनी एका भेटीच्या वेळेला सांगितलं, तुम्ही असं करा, तिचं पातिव्रत्य भंग करा, म्हणजे हा मरेल, तुमचा विजय निश्चित आहे. जालिंदराचं रूप घेतलं. जंगलात तपाला बसल्या होत्या आईसाहेब. वृंदा आईंच्या समोर गेला आणि वृंदेचं पातिव्रत्य भंग झालं. परिणाम जालिंदराचा जीव निघून गेला. हे वृंदेला कळालं, माझ्या पतीला कपटानं तू मारलंस ना देवा. माझ्या पतीला जर तू कपटानं मारला असेल, माझा पती जर तू मारला असेल, तू देव असला तरी मला देणं घेणं नाही. माझा शाप आहे तुला, शालिग्राम होऊन पडशील. आणि जाळून घेतलं स्वतः वृंदेनं तिला. संपली. शालिग्राम झाला देव. 33 कोटी देवतांच्या डोळ्याला पाणी आलं. देव दगड झाला, देव पाषाण झाला. देव दगड झाला, देव पाषाण झाला. कोण वाचवेल या कुळाला, कोण वाचवेल या घराला, कोण वाचवेल या जगाला. पुन्हा आराधना केली. वृंदेला उशाप देण्याची मागणी केली. माग घे शाप. तिनं देह ठेवताना सांगितलं होतं, तू शालिग्राम होशील, मी राख होईल. पण त्याच वेळेला श्री विष्णूनं सुद्धा आशीर्वाद दिला होता, चिंता करू नकोस, दरवर्षी माझा विवाह तुझ्याबरोबर संपन्न होईल. वृंदे, चिंता करू नको. माझ्या रुक्मिणीप्रमाणे, श्री लक्ष्मीप्रमाणे मला तू सुद्धा प्रिय होशील. आणि म्हणून श्री तुळस ही भगवंताला सर्वाधिक जास्त प्रिय आहे. तिच्या पातिव्रत्याचा मान राखून देवानं तिचा अंगीकार केला. त्या दिवसापासून श्री विष्णूचा म्हणजेच पूर्ण अवतार श्रीकृष्णाचा आणि तुलसीचा विवाह लावून दिला जातो. दिवे लागण केली जाते, छोटी दिवाळी म्हणतो आपण त्याला. तुळशी वृंदावन सजवलं जातं. त्याच्यामध्ये 2 पाट मांडले जातात. एका पाटावरती श्रीकृष्णाची मूर्ती मांडली जाते, एका पाटावरती म्हणजेच अर्थात समोर श्री तुळस, चांदीची तुळस किंबहुना खरी तुळस असेल तर त्याच्यामध्ये आंतरपाठ धरला जातो. आणि मग गावातला एखादा पुढारी जो नेहमी लग्न लावायला पुढं असतो तो समोर येतो आणि म्हणत राहतो, गंगा सरस्वतीच गोदावरी कावेरी शरयू महेंद्र चर्मन्वती क्षिप्रा विप्रवती महासुर नदी ख्याता गया पूर्णा पूर्ण. माझी सगळी पाठ आहे, पण मी म्हणणार नाही. एखाद्याच्या हातात जर तांदूळ असले तर ते माझ्या आणि चोपदाराव फेकाय बसलं, त्याला काय माहिती आहे माझं झालंय करायला. हे तुळसी वृंदावनात अर्थात त्या तुलसीचं महत्व आणि तुलसी विवाहाची कथा. काहो महाराज, आमच्या दारात जर तुळस असेल तर फायदा काय? धन्य ते सदन वैष्णवाचे, धन्य ते सदन वैष्णवाचे, धन्य ते सदन वैष्णवाचे, धन्य ते सदन. जयाची दारी तुळशी वृंदावन गृहधान, धन्य ते वैष्णवाचे. जयाची द्वारी नाही ते स्मशान, धन्य ते सदन, धन्य ते सदन, धन्य ते सदन. म्हणून ह्या तुलसी विवाहाच्या निमित्तानं, कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं 36व्या वर्षातलं पर्व काळाचं आजचं हे कीर्तन आहे. तुम्ही भाग्यवान आहात. आजच्या दिवशी देवाला मागावं असा हा प्रघात आहे. हा 11वा दिवस आहे. तुम्ही भाग्यवान आहात.
बऱ्यापैकी 7 दिवसाचे 8 दिवसाचे सप्ते मी पाहिलेत, पण 12 दिवसाचा नामसप्ताह तुम्ही करताय. आजच्या दिवसाला 2-4 संकल्प करायचे आणि अभंगात प्रवेश करायचा. एवढ्या एका आईच्या लेकराप्रमाणे जर गाव एकत्र आले तर आपल्यातही काही बदल झाले पाहिजेत. थोडा पाठीचा कानात ताट ठेवा. आता इतकी वर्ष आपण सप्ताह करतो आणि आपल्यात जर बदल होत नसेल तर त्याला अर्थ नाही. थोडा पाठीचा कानात ताट. 3 संकल्प करायचे म्हणजे त्रितपपूर्ती सोहळा संपन्न झाला. 1. अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. पहिला संकल्प आहे. संकल्प क्रमांक 2. काही गोष्टी जपून वापरा. आणि संकल्प क्रमांक 3. देवाच्या, देशाच्या आणि अशा धर्माच्या कार्यात आपापसातले मतभेद बाजूला काढून सगळ्यांनी एकत्र यायला शिका. भेटला आम्हाला पांडुरंग परमात्मा. बस 36 वर्ष आपण सगळ्यांनी मिळून साजरे केले. याच ठिकाणी सुवर्ण महोत्सवी वर्ष सुद्धा आपण साजरे केलं पाहिजे. तोपर्यंत एकी ठेवायचे. आता टाकलेलं पाऊल मागं घ्यायचं नाही. अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. बरीच माणसं चपल्या गेल्यावर पण म्हणतात 7.5 जाते. ज्याची गेली त्याला विचारा, 350 रुपयाला काम लागते. त्यामुळे असल्या खुळचट अंधश्रद्धा डोक्यातनं बाजूला काढा. माझा एक जोडीदार दिवृषाकडे जात होता. कुणाच्या बी नादाला लागायचं, फक्त दिवृषाच्या नादाला लागायचं नाही. दिवृष म्हणजे आमच्या भागात त्याला भगत म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही. भगत लिंब नारळ देत होते. लई त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. परवा आमच्या गाडीच्या पुढे कोणीतरी 2 लिंब आणि 7-8 मिरच्या टाकल्या होत्या. आज एकादशीला कामाला आल्या, तळून हाणल्या आम्ही दुपारी. अजिबात काय होत नाही मला. त्यामुळे अंधश्रद्धा डोक्यातनं बाजूला काढायचं. एक वाक्य ऐका. ज्यांना विठोबाचे पाय धरले ते वारकरी झाले, ज्यांनी खंडोबाचे पाय धरले ते वाघ्यामृळी झाले, पण ज्यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या बरोबरीनं छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय धरले ते सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचले. हा महाराष्ट्राचा इतिहास. त्यामुळे अंधश्रद्धा डोक्यातनं बाजूला काढा. माझा जोडीदार दिवृषाकडे जात होता पोरग हो म्हणून. त्या दिवृषाचा मला फोन आला. अमुक अमुक भगत बोलतो. म्हणलं बोला. तुमचा मित्र माझ्याकडे येतो. म्हटलं कशाला? म्हणे पोरग हो म्हणून. म्हटलं होत नसतं. तो म्हणला कसं काय? त्याचं लग्नच नाही झालं अजून तर काय गड्याला पुरं होत असते. 900 कन्या पुत्र होती आणि तरी का करणे लागे पती. त्यामुळे खुळचट अंधश्रद्धा डोक्यातून बाजूला काढा. शिकलेली माणसं आता अंधश्रद्धेत अडकायला लागली. कुठल्या बुवाच्या, कुठल्या बाबाच्या नादाला लागू नका. ज्ञानोबा तुकोबांच्या नादाला लागला. आणि जरा नीट ऐका तरुण पोरं. जगातली सगळ्यात परिस्थिती सत्य सांगतो. एखाद्या वाईट माणसाच्या नादाला लागण्यापेक्षा आणि संध्याकाळी त्यांच्या टोळक्यात बसून पत्ते फिसत बसण्यापेक्षा 4-5 पोरांनी एकत्र आलं पाहिजे आणि मारुतरायाच्या दरबारात ज्ञानोबरायांचा हरिपाठ केला पाहिजे तर आपला महाराष्ट्र सुधरेल. अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. संकल्प क्रमांक 2. काही गोष्टी जपा. 2 गोष्टी महाराष्ट्रातल्या वाचल्या पाहिजेत. 1. महाराष्ट्रातली लाल परी वाचली पाहिजे. आणि 2. महाराष्ट्रातली मराठी शाळा वाचली पाहिजे. ध्यानात राहू द्या. या 2च गोष्टी सर्वसामान्यांच्या राहिल्या. काळ्या आईची सेवा प्रामाणिकपणानं करा. शेतीमध्ये कष्ट करा. उतू नका, मातू नका आणि लोकांचं फुकटचं मिळेल याची अपेक्षा करू नका. हे ध्यानात राहू द्या. आपल्या खिशात लाख रुपयाचा खळखळाट असावा पण त्याच्या पाठीमागं शेजाऱ्याचा कधी तळतळाट नसावा. हे ध्यानात राहू द्या. या गोष्टी बारीक आहेत. त्यामुळं मागे केले पाहू नका, पुढे जामीन आहेत. तुका तुम्हाला वाटत असेल आतापर्यंत मी ह्याचा बांध फोडला, त्याचा बांध फोडला. धन्य माता पिता तयाची. इथनं पुढं अजिबात चुकीचं कर्म करायचं नाही. हे ठाम. आपल्या गावात किती वर्ष पार पडले आता? 36. म्हणजे आपल्यात सुद्धा बदल झाला. काय महिला म्हणलं दिवाळीला फराळाला अख्खं गाव बोलावलं. ह्याला लाडू दी, त्याच्या करंजा आणि त्याला चिवडा दी आणि जावच्या तोंडाकडे बी बघितलं नाही. तुला दिवी भेटल. त्यामुळं बदल करा. आधी आपल्या घरातली माणसं जपा. आपली माणसं मोठी करायला शिका. जी माणसं आपली माणसं मोठी करतात एक दिवस तीच माणसं मोठी झाल्याशिवाय राहत नाही. ज्यानं उपकार केलेत त्या उपकाराची जाणीव ठेवा. कधी कधी आपण ज्याला पोहायला शिकवतो ना तेच आपल्याला बुडवायचा प्रयत्न करत. कबूतर हवेतून चाललं होतं आणि 2 उंदराची पिलं बुडत होती. कबूतर खाली आलं. 2 उंदराची पिलं उचलली, घरट्यात नेली, पंख उघडले, ऊब दिली. 15 मिनिटानं कबुतराच्या ध्यानात आलं आपण ज्यांना ऊब दिली त्या पिलांनी आपला करेक्ट कार्यक्रम केला. काय केलं असेल? पंखच खाऊन टाकले. अशी बरीच उंदराची पिलं कबुतरांनो तुमच्या अवतीभोवती फिरतात. तुम्ही उभा केलं त्याला ग्रामपंचायतीला, त्यानं स्वतःचाच पॅनल काढला. तुम्ही नेलं सप्त्याला त्याला, त्यानं सप्ताच काढून घेतला. त्यामुळं
काही गोष्टी जपल्या पाहिजेत. 3 लोकांना माणसानं कधी विसरू नये. 1, ज्यानं अडचणीच्या वेळी मदत केली त्याला. 2, ज्यानं अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला. आणि 3, ज्यानं आपल्याला जाणून बुजून अडचणीत आणलं त्याला. लक्षात ठेवा, विसरू नका. आपल्यापैकी माणसं संकटात कळतात. डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, वाचा सांगून जाते मनात काय आहे, ठेस सांगून जाते लक्ष कुठं आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकवून जाते आपला आणि परक नेमकं कोण आहे. त्यामुळे परक्यातले आपले ना आपल्यातले परके ओळखायचे. किती वर्ष आपले 36. बदल झाला पाहिजे. संकल्प क्रमांक 2, काही गोष्टी जपा. आणि संकल्प क्रमांक 3, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशातली माणसं आहोत आपण. लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केले. ध्यानात राहू द्या, छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून पवित्र आहे आमच्या दारातली तुळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून भरून राहिले सुवासिनींचं कपाळ. आणि आमचा राजा या दुनियेत जन्माला आला होता म्हणूनच झाली हिंदवी स्वराज्याची सुंदर सकाळ. हे लक्षात राहू द्या. विजयसारखी तलवार चालून गेला, शत्रूचा निपात करून गेला, गडकोट किल्ले जिंकून गेला, वाघनक हातात दडून अफजल खानाचा कोतळा फाडून गेला, भगवान ईशान तुमच्या माझ्या तळ हातावरती देऊन गेला. आणि ज्या दिवशी आमचा राजा स्वर्गात पोहोचला ना, त्या दिवशी तिथल्या 33 कोटी देवतांनी ज्या राजाला वाकून मुजरा केला ना, त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. हे काय लक्षात राहा. बस महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर. वर्ष 36वे. आजपासून आपल्यात बदल झाला पाहिजे. उद्यापासून आईबापाची सेवा, उद्यापासून सासू सासऱ्यांची सेवा, उद्यापासून तुळशीला पाणी, उद्यापासून पोरींना संस्कार. हे होईल का? आणि जरा ध्यानात राहू द्या, खरा श्रीमंत कोण? ज्याच्या दारातली तुळस फुललेली आहे, ज्याच्या गोठ्यामध्ये एखादी गावरान गाई आहे, ज्याच्या बांधावरती एखादं गोड झाड आहे, ज्याच्या घरात आईबापाला आदर आहे, ज्याच्या घरात पुरं संस्कार आहेत, आणि ज्यांच्या घरात एकादशीचं व्रत आहे. अख्ख्या गावातल्या श्रीमंताचं घर तेवढं. त्यामुळे आईबापाची सेवा, कीर्तन भजन याची आवड हे आपल्या रक्तात भिनलं पाहिजे. आणि हेच तुकाराम महाराज म्हणतात, माझे चित्त तुझे पायी. नाही तर चित्त असं आहे जागेवरती नाही. सगळ्यात बहु चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. हे चित्त असं आहे की आकळत नाही. साधू संतांनी त्याला विनंती केली, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. चित्ती तुझे पाय राहतात का? चित्तात गोठा राहील, शेती राहील, जनावर राहतील, देव राहत नाही. असं आहे हे चित्त. एवढं विचित्र आहे. एक तर या चित्ताला एखादी गोष्ट मिळाली पाहिजे, अन्यथा या चित्ताला ती गोष्ट नाही मिळाली पाहिजे. जुने कीर्तनकार एक दृष्टांत सांगायचे. हे चित्त जागेवर कधी येतं माहिती आहे? ज्या दिवशी चित्ताला ते एखाद्या वस्तूची जाणीव होते, ज्ञान होतं, तेव्हा हे चित्त जागेवर येतं. ऐका बरं, मागणी या विषयात प्रवेश केला आपण. मागायचं का? पटकन लक्ष द्या. मागणे ते मागू देवा, देवाला मागायचं. करू भक्ती त्यांची, अजून मागायचंच का? तुकाराम महाराज तुम्ही म्हणता, काही न मागे कोणासी तोची आवडे देवासी, भिक्षा पात्र अवलंबने जळोजिने लाजिरवाने, ऐसियासी नारायणे उपेक्षिजे सर्वदा. पण तुम्ही का मागता? महाराज म्हणले तसं मागत नाही. ठेवो निया काय न मागती, ठेवो निया काय न मागती, ठेवून या काय, न मागती, ठेवून या काय. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, तुका म्हणे जीव भाव देवा पाशी, तुका म्हणे जीव भाव देवा पाये, तुका म्हणे जीव भाव देवा पाशी. ठेवून या काही न मागती, ठेवून या काही न मागती, ठेवून या काही न मागती, ठेवून या काही न मागती. भाव देवा
पायी आणि ठेवून या काही न मागत. हे बघा, देवावर सुद्धा कर्ज झालं पाहिजे. देवानं काही द्यावं म्हणून मंदिरात जायचं नसतं. देवानं बरंच काही दिलंय म्हणून देवळात जायचं असतं. त्यानं द्यावं, मग त्यानं दिल्यानं आपलं चांगलं होईल हे डोक्यातनं काढा. आंधळा मनुष्य मंदिरात निघाला, लोक त्याला हसू लागली. कशाला निघाला म्हाताऱ्या देवळात? तुला का देव दिसायचा? तुला का मंदिर दिसायचं? तुला का मूर्ती दिसायची? आंधळा म्हणाला, मला माहिती आहे, मला देव दिसणार नाही, मला डोळे नाहीत, मला मूर्ती दिसणार नाही, मला मंदिर दिसणार नाही. मग का निघाला देवळात? आंधळ्यानं दिलेलं उत्तर अत्यंत गोड आहे. माझ्याकडे पहा. आंधळ्याला लोक विचारतात, का चालला देवळात जर तुला देव दिसणार नाही? आंधळा म्हणतो, मलाही माहिती आहे मला देव दिसणार नाही, पण मला देव दिसावा याच्याकरता मी देवळात निघालो नाही. देवानं मला आलेलं पाहावं याकरता मी मंदिरात निघालो. जीवभाव ठेवून या काही न मागती म्हणून मागायचे. बरं, आता मागायचे ते देवाकडे मागायचे, हलक्या सुलक्याकडे मागायचं नाही. असं आहे, का मागायची वेळ आली या चित्ताला त्या मागण्याची जाणीव झाली. नाहीतर मागणाराचा हात खाली आहे आणि देणाराचा हात वर आहे. मागणारा कमी आहे, देणारा मोठा आहे. जे तो संपत्त्याने दया दोन्ही वसती एके ठाया, ते तर जाण धनंजय विभूती माझा. जर स्वतः देव म्हणतो की जो देतो त्यात मी आहे, तर मागण्याची आस पाहे मुखाकडे आणि चिंतीला रोकडे मनोरथ हे कशाला म्हणायला पाहिजे हो? पण ऐका गंमत, मागणाराचा हात खाली असतो, देणाराचा हात वर असतो. मागणाराला असं वाटतं मला मिळावं, देणाराला असं वाटतं मी द्यावं. म्हणून देणाराला किंमत आहे, मागणाराला नाही. मग मागता का? आता ऐका, देवाला देवाचं मागायचंच नाही. आपण देवाला देवाचं मागतो, वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य. देवाला देवाचं मागायचंच नाही, देवाकडं देव मागायचा ही मागणी आहे महाराजांची. कळलं का? देवाकडे देवाचं मागायचं. जाऊ देव, कळण्यासाठी सोपं सांगतो. भगवान गोपाल कृष्णानं झोपी जाण्याचं नाटक केलं. देव कधी झोपत नसतो आणि देव झोपला तर आपण जगत नसतो. देवानं झोपायचं नाटक केलं आणि दोघं जण सोबत भेटायला आले देवाला. कोण कोण आले होते जरा आठवते का? बोला की. बरोबर, अर्जुन आणि दुर्योधन. दुर्योधन पुढे आला. दुर्योधनाकडे बुलेट होती ना, अर्जुनाकडे लुना होती आपली. हळूहळू आला. दुर्योधन देवाच्या उशाला बसला. मस्तपैकी देवाबरोबर सेल्फी काढला, फिल्टर लावून इन्स्टाला स्टोरी ठेवायला. आयफोन होता ना दुर्योधनाकडं. अर्जुनाकडं नोकियाचा होता 1600. तो पायाजवळ बसला. कोण? अर्जुन. आणि उशाला कोण बसला? डोक्याला. देवाला जाग आली. जाग झाल्याबरोबर देवाला पहिल्यांदा कोण दिसला असेल? अर्जुन. अर्जुना कधी आलास? दुर्योधन म्हणे, लोकसभेला तुम्हाला साथ दिली होती, विसरला का तुम्ही? आता तरी बघा आमच्याकडं. तू कधी आला? अहो त्याच्या आधी आलो. अरे पण तू डोक्याजवळ बसला, हा पायाजवळ बसला. एक गंमत ऐकायची का? देवाला तीच लोक लवकर दिसतात जी लोक देवाच्या पायाजवळ बसतात. बघा, कळलं तर कीर्तन. कुठं बसायचंय? जाऊ द्या, उदाहरण देतो तुम्हाला. घागर माहिती आहे का? घागर. सागर लक्षात ठेवा, म्हणजे घागर लक्षात राहील. घागर, कळशी. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? कळशीच म्हणतात ना. कळशी पूर्ण पाण्यानं भरलेली होती आणि वाटी म्हणजे फुलपात्र वगैरे, ती वाटी त्या कळशीवर पालती होती डोक्यावर. कळशीच्या डोक्यावर तिचं काय काम होतं माहिती आहे? एरवी त्या कळशीमध्ये पाण्यामध्ये घाण पडू द्यायची नाही आणि जर कुणी आलं तर कळशी थोडी झुकवायची, पाणी घ्यायचं आणि योगेश महाराजाला द्यायचं. हे असं काम होतं. कुणाकडं? वाटीकडं. एक दिवशी वाटी फुगली हो. 2 दिवस बोलली नाही. कुणाबरोबर? कळशीबरोबर. कळशी म्हणायला लागली, अगं सप्ताह बसलाय, बोल. तसं करू नये, साधू संत घरी येतात आपल्या, असं करू नये, बोल. वाटी फुगलेली. कळशी म्हणली वाटीला, वाटी का फुगली? मग वाटी बोलू लागली. ऐकता ना वाट्यांनो? आत्याबाई आपलं ते कळशे काय सारखं तुझ्या माग माग पुढं पुढं माग माग पुढं पुढं करावं. लोकांची रांजणं भरते, बॅलर भरते, टिपाडं भरते, गावाला पाणी पाजते. हाय का मला कधी पाण्याचा ठिपका? कोण म्हणलं? अरे बोला ना वाट्यानो. कुणाला म्हणाली?
कळशी म्हणली वाटे, अगं वेडी तर तू आहेस ग. ज्याच्याकडून प्राप्त करून घ्यायचं असतं ना, त्याच्या पायाजवळ बसायचं असतं, त्याच्या डोक्यावर कधी बसायचं नसतं. तुम्हाला जर देव मिळवायचा असेल तर नम्र व्हा. सोनं वितळलं तर त्याचा दागिना तयार होतो, लोखंड वितळलं तर त्याचा अवजार तयार होतं, पीठ नरम झालं तेव्हा तर त्याची भाकरी बनते, माती नरम झाली अरे तेव्हा तर त्याच्यातनं शेती तयार होते. तसं माणूस नम्र झाला तर त्याचा नम्र देह होतो. झाला भूता तेने कोणी रे आनंद तेने कोणी रे आनंद अनंता कोणी रे आनंद नम्र झाला होता महापुरे झाडे जाती ते तर लवाळे वाचती. झुकणारी माणसं नेहमी मोठी होतात बरं का. महिला मंडळ, पुरुष वर्ग, हे बोट आहे ना, हे बोट ह्याच्या नादाला लागू नका, हे भांडणात पुढं असतं. ते काय म्हणतं माहिती आहे, आजय चिंपंजीची 40 एकर होती, गावचा नाद पुरा करण्यासाठी 35 एकर विकली, राहिलेली 5 एकर पण इति चांडाळ चौकडी प्रकरण श्रीराम भाऊ वाच अध्याय क्रमांक 2. पण हे बिचार झुकून असतं बिचार बघा ना. म्हणून निशाणी डावा अंगठा. किंमत कशाला आहे? अंगठ्याला आहे. अंगठ्याला जेवढी इज्जत आहे, जेवढी किंमत आहे, तेवढी बाकीच्या बोटांना नाही का. झुकतं व्हा, नम्र व्हा, काय कमी पडत नाही. लवाळ्यासारखं राहायचं. येड्या बावळी मोडून जातात, झाडाच्या झाडं उपटून निघून जातात. लवाळा म्हणतो किती पाणी आहे वाहून जा. महापुरे झाडे जाती आणि ते तर लवाळी वाचती. अर्जुनानं तेच केलं. दुर्योधना तुझं तुला लकला, काय करायचंय मला, तुझी गरिबी, तुझी श्रीमंती, तुझ्या पद्धतीनं तू काय घेणं देणं आहे मला. तू कशाला आलाय? देवाकडे सत्ता मागायला नाही आलो, संपत्ती मागायला नाही आलो, मग तारुण्य मागायला नाही आलो. देवा मला तू पाहिजे. कळलं का कीर्तन? दुर्योधनानं काय मागितलं? सैन्य, हत्ती, घोडे, पायदळ. पण अर्जुन म्हणे तारुण्यही नको, सत्ताही नको, संपत्तीही नको. ध्यानात राहू द्या, जोपर्यंत तुमचं लेकरू स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत त्याला सांगत जाऊ नका तुमची प्रॉपर्टी किती आहे. ज्या दिवशी त्याला कळलं ना आपल्या बापाच्या नावावर किती काय काय, त्या दिवसापासून कामधंदा करत नाही, ते कॉलर उडवत फिरतं गावातनं. रोड टच आहे म्हणतो, रोड टच. 2 एकर. मग वाट कशाची बघतो? अण्णा मरायची, आणि अण्णा मेल्यावर मग बॅनर लावून विकणार, गावठाण प्लॉट विकणे आहेत. गरजेपेक्षा जास्त पैसा झाला पोराला. विशाल अग्रवाल नावाच्या माणसाला लेकरानं कामाला लावलं. गरजेपेक्षा जास्त झाला पैसा पोरीला. पूजा खेडकर नावाच्या पोरीनं खानदान कामाला लावलं. गरजेपुरतं द्या, नको ते नका लाटू. कशाला लबाडीचं पाहिजे? नाचणारा मोर आणि पैशाचा जोर, या 2 गोष्टी जास्त काळ टिकत नाहीत. नाचून झाल्यानंतर मोराला पिसारा, आणि जगून झाल्यानंतर दानधर्म न करणाऱ्या श्रीमंताला पसारा बांधावा लागतो. वासनेत बरबटलेलं मन, व्यसनाच्या अधीन गेलेलं तन आणि लबाडीनं कमवलेलं धन कधीही फायद्याला येत नाही, हे ध्यानात राहू द्या. एका माणसानं मोटरसायकल चोरली, लबाडीचं धन, आणि विकायला गेला श्रीगोंद्याला. तिथं त्याला गिरायक लागलं, पण चोरच होतं ते. दोघाचा सौदा व्यवहार सुरू झाला. द्यायचे का मोटरसायकल? मग काय शोला मांडले का? चांगले आहे का? 1 नंबर आहे. द्यायचं बोला, 35,000 रुपये. कमी जास्त होणार नाही. चावी द्या. कशाला? ट्रायल घेऊन आलो, लवकर या. अजून नाही आलं. मग बाकीच्यानी विचारलं, शेजारच्या माणसाने, सकाराम पाटील काय चांगली होती मोटरसायकल, विकायला आणली होती वाटतं? हा. काय भावानं दिली हो? ज्या भावानं आणली त्याच भावानं दिली, रुपया सुद्धा आगाव घेतला नाही. पाप करूनी पापी मन हे सैरा वैरा पळतैर. पाप करूनी पापी मन हे सैरा वैरा पळतैर. आणि काय काय केलं स भल्या माणसा,
देवाला सार कळतंय र. काय काय केलं स भल्या माणसा, देवाला सार कळतंय र. ऐका पुढं, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले. ऐसे किती अर्जुनानं देवाकडे कोण मागितलं बोला? देव. आणि दुर्योधनानं देवाकडे काय मागितलं सांगा? देवाचं. विजय कुणाचा झाला? देवाकडे देवाचं मागणाऱ्याचा की देवाकडे देव मागणाऱ्याचा? म्हणून माझे चित्त तुझे पायी. बस. नाहीतरी या चित्ताला प्रकार दुसरा सांगतो आता. जेव्हा सगळं मिळतं तेव्हा त्याचं ज्ञान होतं. उदाहरण आहे का? पदार्थाचं ज्ञान झाल्यावरच त्याची चित्ताला अनुभूती येते. एक लाडका जावई, सांगू नयेत सासऱ्याच्या जावयाच्या गोष्टी, पण तुम्हाला कळावं म्हणून ऐकताय ना. खानदानी जावयानं शक्यतो सासरवाडीत मुक्काम करू नये. परत ऐकाय आलं नसलं तर, खानदानी जावयानं शक्यतो सासरवाडीत दिवस मावळल्यानंतर राहू नये. ऐकताय ना तुम्ही? अखिल भारतीय सदैव सासरवाडीत पडीक संघटना. लाडाचा जावाय होता, सासरवाडीला गेला, दिवस मावळला, सासूला म्हणाला लवकर आवरा जायचंय. सासूबाई म्हणाले असं आहे, बासुंदी बनवते, माझ्या हातची बासुंदी तेवढी खा, लगेच जा, थंडीचे दिवस आहे. गोड गोड खाल्लं तो मानवत. आच्छरदानी मच्छरदानी 5-25 माणसाची तानातानी, काय जावायची मजा असते महाराज. काय जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. तुमचं झालंय का? माझा नेम चुकीचा गेला. योगेश महाराज तुमचं? मुकला तुम्ही सुखाला. तुमचं झालंय ना? बाकी तुमचं झालंय ना? चोपदार मामा तुमचं? नाही तर आयशा लाभा जो चुकला. काय मजा असते जावयाची महाराज. मी परवाच गेलो होतो सासरवाडीत भाऊबीजेला तिला आणायला. माझी बायको म्हणाली तुम्ही फार भोळे आहात, तुम्हाला कुणी फसवतं. मी म्हणलं खरं आहे बाई, सुरुवात तुझ्या बापान केली 4 वर्षापूर्वी. तिनं बोलायचंच बंद केलं माझ्याबरोबर. 1.5 दिवस बोलली नाही. मी काल विचारलं का गं, म्हटलं मी आल्यापासून बोलत नाही, काय होत नाही. ती मला म्हणाली हे बघा महाराज, तुम्ही महाराज आहे, पण परत माझ्या माहेरला येताना धोतर घालून येत जाऊ नका. मी म्हणलं का? माझी 10वीतली मैत्रीण आली होती मला भेटायला, आणि तुम्ही गाडीतनं उतरला आणि तिनं तुम्हाला पाहिलं आणि ती माझ्याजवळ आली आणि ती म्हणाली मला बोलून गेली. म्हटलं काय बोलली? ती मला म्हणाली दिदे. मी म्हटलं काय? ह्या वेळेला तुझा सासरा आलाय का ग तुला सोडवायला? फार लाड असतो जावयाचा. मग पोहोचला सासरवाडीत, बसायला पाठ, टेकायला पाठ. सासूबाईनं हाक मारली, सुनबाई. काय? माझा जावई आलाय. मग दिदी आली. मग नवरा बायकोला बसा म्हणाव, आणि हे बघ बासुंदी झाली की वाढ तुझ्या भावाला. सासूला सर्दी आली होती. ऐकताय ना? लाईट अशी विचित्र होती, लाईटीच्या दिलात झापूक झुपूक होत होती. येत जात होती लाईट, असं मला म्हणायचं. तुम्ही मला बुक्कीत तेंगुल द्यायचा. लाईट गेली, हिला सर्दी आली ती. बासुंदी ढवळत होती लोखंडाच्या कडेत. 2-3 वेळा तिनं पुण्यवर वडलं, तिसऱ्यांदा नाही आवरलं. ढवळलं, लाईट आली. सुनबाई. काय आत्या? तुझा भाव माझा जावई माझ्या दिदीचा नवरा जेवायला बसलाय, एवढी साय साय नेऊन दे ग जावयाला. पिवळी धमूक आहे ग आत्या. काय बेटा, बासुंदीला कधीच साय येत नाही. कसं काय कुणास ठाऊक. आणि पिवळी कशी आहे? जर्शीचं दूध दिलं काय दूधवाल्याला. घटमुट आहे ग. काय नेऊन दे तेवढं. मग बायको गेली. अहो काय, मम्मीनं बनवली बासुंदी. समाधी घेतो तुमच्या दारात, पण बासुंदी नको. त्यानं बघितलं होतं खिडकीतनं. माझी शपथ आहे तुम्हाला, कायमचा घर जावाय होतो पण बासुंदी नको. आपल्या पाप्याची शपथ, सागर महाराजाच्या गाडीत फिरतो दररोज कीर्तनाला, पण बासुंदी नको.
का जावयाला त्या बासुंदीचं ज्ञान झालं तेव्हा त्याच्या मनातून उतरली. तसं साधूला जेव्हा प्रपंचाचं ज्ञान होतं तेव्हा म्हणता येतं विटले हे चित्त प्रपंचापासून प्रपंचापासून वमनाचे मनी बैसलेचे वमनाचे मनी बैसलेचे वमनाचे मनी बैसलेचे विटले मन प्रपंचापासून वमनाचे मनी बैसले वमनाचे मनी बैसलेचे एक तर चित्ताला प्राप्ती झाली पाहिजे अन्यथा अप्राप्ती. तुकोबा तुमचं कसं आहे? मला प्राप्ती नाही देवाची, म्हणून मी म्हणतो माझं चित्त देवा तुझ्या पायाजवळ गेलं पाहिजे. असं काहीतरी कर की माझं चित्त तुझ्या पायावर अर्पण राहिलं पाहिजे. तुका म्हणे काही न मागे आणि तुझे पायी सुख सर्व आहे, झाले समाधान पायी स्थिरावले मन. बस चित्ती असू द्यावे. समाधान चित्तात असतं. समाधान कशात असतं? एका माणसाला 5 किलो सोनं मिळालं. किती किलो? दुःख पचवणं जसं कठीण आहे तसं आनंद पचवणं सुद्धा कठीण आहे. एका माणसाला लॉटरी लागली 1 करोड रुपयाची. गावात मीटिंग बसली. सखाराम पाटलाला लॉटरी लागली. त्याला जर डायरेक्ट सांगितलं तर ते बरं दिसायचं नाही. असं करा, आपल्या गावातल्या महाराजाला बोलवा आणि त्याला म्हणावं एवढं काम कर. महाराजाला बोलवलं. महाराज काय? बाबा काय? आपल्या गावातल्या पाटलाला लॉटरी लागली, तुम्ही असं करा, एवढं काम फक्त करा. त्याला म्हणावं तुमच्या संप्रदायाच्या भाषेत 5 करोड रुपये 1 करोड रुपये मिळालेत म्हणावं, तेवढा आनंद सहन झाला पाहिजे. याच्या बदल्यात मला काय? तुम्ही जर हे व्यवस्थित सांगितलं ना महाराज, तर यातले 1 लाख रुपये आत्ता तुम्हाला द्यायचे. झटक्यात मेलं. आनंद सहन व्हावा लागतो. 5 किलो सोनं मिळालं आणि मग आला ओंकार महाराजाकडं. महाराज काय? 5 किलो सोनं आहे पिशवीत, पण समाधानी नाही. उपाय आहे का? ओंकार महाराज म्हणले किती किलो सोनं आहे? 5 किलो. मग रडतो कशाला? अजून किती मिळवल्यावर समाधान होईल? महाराजांनी पिशवी घेतली आणि लागली पळायला. महाराज पुढं, तो मागं. 10-5 मिनिटांनी धाप लागली त्याला. महाराजाला पकडलं, पोटावर बसला, पिशवी घेतली. महाराज तुमच्याकडं समस्येचं निवारण करायला आलो आणि तुम्ही पिशवी घेऊन पळता? महाराज म्हणले मला मारायचं तेवढं मार, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तू माझ्याकडे आलता कशाला? समाधान मिळावं म्हणून. मग मला उत्तर दे बाळा. मगाशी तुझ्या हातात पिशवी होती. हा, आता पिशवी कुणाच्या हातात आहे? म्हणे माझ्याच. मगाशी तुझ्या हातातल्या पिशवीमध्ये किती किलो सोनं होतं? म्हणे 5 किलो. आता तुझ्या हातातल्या पिशवीत किती किलो सोनं आहे? 5 किलो. मग समाधान पिशवीतल्या सोन्यात आहे का चित्तात आहे? सांगा. चित्तात समाधान आहे. आपल्यापेक्षा ते ऊसतोड कामगार समाधानी असतात. हो काय मस्तपैकी काळी कुळकुळीत बायको असते. तो काय प्रेम होतो जातं. ऊस तोडाय तो वाड बांधाय त्याची बायको. 2-2 दिवस तुम्हाला तोंडाकडे बघणं होत नाही नवऱ्याच्या. काय उपयोग आहे? भाग्यवान ते आहेत 3 टाइम नवरा बायको एकत्र जेवतात. तुम्हाला दिवाळीच्या सणाला जरी वाटलं ना त्याच्याबरोबर एकत्र जेवावं, पत्ताच नसतो. त्याला सुधरतच नाही, घरी यायला वाटच पुरत नाही, तर तुम्ही तरी काय करणार आहे? माझे चित्त तुझे पायी देवा. हा संसार आहे रे. या संसाराचे पायी किती कराल लबाडिया. संसाराचे पायी पहिला खातो तूप रोटी, दुसरा खातो मीठ भाकरी, तिसरा राहतो उपवासी. कशाला सांग केलासी? पहिला राहतो माडीत, दुसरा राहे झोपडीत, तिसरा जातो वनवासी. कशाला सांग केलासी? प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी? मजलागी दुःख व्हावे
ऐसे कोणी व्हावे ना जिवे, तरी सुद्धा जो देखे वो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया सब संसार रे। शेतकरी त्याला वाटतं महाराजाचं बरं आहे, महाराजाला वाटतं गायक लोकांचं बरं आहे, गायकांना वाटतं चोपदाराचं बरं आहे, अरे तुतारीवाल्याला वाटतंय सध्या घड्याळवाल्याचं बरं आहे, घड्याळवाल्याला वाटतंय सध्या कमळाबाईचं बरं आहे, कमळाबाईंना वाटतंय धनुष्यबाणाचं बरं आहे, धनुष्याला वाटतंय हे बघा हाताचं बरं आहे. वाटतं सगळ्यालाच एकमेकांचं बरं, पण नसतं एकाचं खरं. कळते ना माझ्या लाडक्या बहिणींनो? बर किती जणीला वाटतं हो सागर महाराज आपला भाऊ असावा? हात वर करा बरं. इतका चांगला गोरा गोमटा भाऊ तुम्हाला फुकटात मिळतो, मी काय चक नाही हेक नाही असं आहे का? एका डोळ्यानं तुतारी बघतो, एका डोळ्यानं घड्याळ बघतो, एका डोळ्यानं कमळ बघतो, एका डोळ्यानं धनुष्यबाण बघतो, असं आहे का? त्यामुळं आजपासून मी तुमचा भाऊ आणि तुम्ही माझ्या बहिणी, हे नातं जपायचं. जपणार ना? आवडेल ना तुम्हाला? मी अभिमानानं सांगणार, श्रीगोंदा तालुक्यात माठ नावाचं गाव आहे आणि ते माझ्या बहिणींचं गाव आहे. दाजींना घाबरायचं नाही. कीर्तन झाल्यानंतर माझ्याबरोबर प्रत्येकीनं सेल्फी काढायचा. काढाल ना? तुम्ही माझ्या कोण आहात? बहिणी. मी तुमचा कोण आहे? भाऊ. मला फोटो पाठवायचा व्हॉट्सअपला, फेसबुकला, इंस्टाग्रामला, जिथं असेल तिथं. हां, कारण तुम्ही माझ्या कोण आहात? अरे बोला ना बहिण्यांनो, मी तुमचा कोण आहे? आणि भाऊ कुणाचा? बहिणींचा. बहिणी कुणाच्या? भाऊ कुणाचा? येऊ द्या आवाज. बहिणी कुणाच्या? म्हणजे 1500 रुपये कुणाचे? हा संसार आहे. संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, दुःख बांधवडी दुःख बांधवडी दुःख बांधवडी आहे संसार, दुःख बांधवडी आहे संसार, दुःख बांधवडी दुःख बांधवडी दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. हे सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी दुःख बांधवडी आहे संसार, बांधवडी आहे संसार. सुख पाहता जवळ पाडे, दुःख पर्वत ये भले, दुःख पर्वत ये भले, दुःख पर्वत ये भले, सुख पाहता ये भले, दुःख पाहता पर्वत ये भले, दुःख पाहता पर्वत ये भले, ये भले. संसार काय सुखाचा आहे? सगळ्याला कष्ट आहे. गायक वादकांचं हा संसार आहे. असं आहे, संसारात देव आला तरी परीक्षाच घेतो. उदाहरण सांगतो, मागचा आवाज कमी करावं. श्रेयाळ नावाचा राजा आपल्या भारतात होऊन गेला. एक दिवशी देवच परीक्षा घ्यायला आला राजाची. दारात आला देव. राजा, काय देवा? दिवाळीचा सण आहे. हा, परीक्षा घ्यायला आलो तुझी. स्वागत आहे देवा. आज जेवायचं तुझ्या घरात. घरात या. बसायला पाठ, टेकायला पाठ. कुणाला? देवाला. पाठ चांदीचा, ताट चांदीचं, तांब्या चांदीचा,
फुलपात्र चांदीचं, वाटी चांदीची, चमचा चांदीचा. कुणाचा? जेवायला बसला हो. कोण? देव. जुना काळ होता, पाटावर जेवायला वाढत होते लोक. आता राहिलाय का पाट? आता उभ्यानंच जेवायची पद्धत निघाली. वाढायला सुवासिनी असायच्या, आता आपणच हाताने घ्यायचं. सेल्फ सर्व्हिस. 10 वर्षापूर्वी इतका काळ सुंदर होता, अख्ख्या गावात मिळून एक फोन होता, एकच, आणि निरोप द्यायला ते वापरायचे. एकच टी व्ही होता, तोही जाडजूड होता, जाडजूड. आता पूर्वी टी व्ही जाड होते आणि माणसं बारीक होती, आता माणसं जाड झाली आणि टी व्ही सडपातळ झाले. अख्ख्या गावात एक टी व्ही. दर रविवारी 4 ते 6 मराठी पिक्चर लागायचा. दर शनिवारी रात्री 10 ते 12 हिंदी पिक्चर. बाया बापड्यांसाठी जय गंगा मैया, लहान पोरांसाठी शक्तिमान, तरुण पोरांसाठी छायागीत, ज्याचं नुकतंच लग्न जमलंय त्याच्यासाठी चित्रहार, दुसऱ्याचा बांध फोडणाऱ्यांसाठी आप भीती, तपास करायला CID सुराग, आणि संध्याकाळी प्रत्येकाच्या घरात दामिनी येत होती. होती की नाही मालिका? आता राहिले का होते? काय नाही राहिलं. डोक्यावरचा पदर खाली आला तरी बाया पुढे येत नव्हत्या. आता नका घेऊ. आईच्या पदराचे किती उपकार आहेत ते कळेल महिला मंडळ तुम्हाला. माझा सल्ला आहे तरुण पोरांना आणि पोरींना, जगात कुणालाही कमी समजायचं, आईच्या पदराला कधी कमी समजायचं नाही. जगात कुणाचाही अपमान करायचा, आईच्या पदराचा कधी अपमान करायचा नाही. आईचा पदर उन्हात चालताना छत्री होतो, रडताना रुमाल होतो, आणि रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर होतो. एवढे उपकार आईच्या पदराचे आपल्यावर आहेत. संस्कृती होती, बहिणी माहेराला येत होत्या, आल्यानंतर काही मागत नव्हत्या, आता हिस्सा मागायला लागल्या. भाऊ भरभरून देत होता. भाऊ बिजेला स्वतः वेळ काढून भाऊ बहिणीच्या दारात जायचा. माझ्या कीर्तनात अशा कितीतरी बहिणी बसल्यात. या दिवाळीला त्यांच्या भावाचा फोन नाही आला, या दिवाळीला त्यांचा भाऊ बोलला नाही, या दिवाळीला गेल्यानंतर अर्धा तास बिचारी माहेरात उभा राहील. काय मागायला गेला होता का? इच्छा होती फक्त भावान भेटावं. वाट पाहुणी पाहुणी झुरते मी मनाला, झुरते मी मनाला दादा. वाट पाहुणी पाहुणी झुरते मी मनाला, झुरते मी मनाला. काय घेणं रे तुझ्या इष्टेटी घनाला, रुसवा माझा चोळीच्या खणाला. काय घेणं रे तुझ्या इष्टेटी घनाला, रुसवा माझा चोळीच्या खणाला. संसार सांगतो ऐका. काय म्हणायच्या बहिणी? तेज सूर्याच येऊ दे तुझ्या नावाला, तेज सूर्याच येऊ दे तुझ्या नावाला रे. आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला. भाऊ भाऊ म्हणता काळीज दाटल, भावा बहिणीचं नातं किती चांगलं. हो वाळून डोळे भरून पाहीन तुला, इडा पिडा तुझी सारी घेईन मला. 2 जीवातून धागा एक ओविला, माझ्या रक्ताचा टिळा लाविला रे. आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला. ज्याला बहिणीचा आशीर्वाद मिळतो ना त्याला जगात कधी काही कमी पडत नाही. उगा म्हणून पदर डोळ्याला जात नाही. किती प्रेम असतं बहिणीचं भावावर. ऐका, कृष्णाच्या बोटाला कापलं सुभद्रेनं, द्रौपदीनं अक्क त्या घर पालतं घातलं रुक्मिणीनं, पण द्रौपदीनं आपल्या साडीचा पदर फाडला. एवढं प्रेम आहे. प्रयोग करून बघा माझ्या भावानं, बहिणीचे उपकार कळतील. समजा चुकून बहीण माहेराला आली, तिलाही शेजारी बसवा, बायकोला शेजारी बसवा, आणि एकदा प्रयोग करून पहा. तुमचा चेहरा खराब असू द्या, बायकोच्या पदराला तोंड पुसा. बायको म्हणते ओ चेहरा खराब आहे तुमचा, माझा पदर खराब होईल. बहिणीच्या पदराला तोंड पुसा. बहीण म्हणते दाद्या लगा साडी खराब आहे, तुझा चेहरा खराब होईल. ही बहीण आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम
शिक्षण सोडून दिलं तेव्हा रडू लागले तर बहीण पुढे आली, दागिने काढले गळ्यातले आणि हातावर दिले, शिक, बहीण आहे मी तुझी, एकाच आईच्या पोटातनं जन्माला आलो, शिक ना दिदे, मोठा झालो तर तुझे दागिने तुला वापस करेन. बहीण म्हणाली, दादा माझ्या गळ्यातला दागिना तुम्हाला परत वापस द्यावा याच्याकरता तुला दिला नव्हता. माझा भाऊ पुढे जाऊन भारत मातेच्या गळ्यातला गोड दागिना व्हावा याकरता या बहिणीनं दागिना दिला. अशा बहिणी होत्या. दिवस मावळला की घराघरात गाणं लागायचं. ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती, आमची माती आमची माणस. होतं का नाही गाणं? किती जणांनी ऐकलं? हात वर करा बरं. बाकीच्यांची घरं पाकिस्तानमध्ये होती. घ्या हात खाली. गाणं बदललं आणि 2-4 वर्षांनी गाणं आलं. माझ्या बैलाची हो पाठ जसं चंद्रभागेचं काठ, माझ्या दुनियेची दौलत न्यारी, माझ्या बैलाचं वशिंड जशी महादेवाची पिंड, आमच्या दुनियेची दौलत न्यारी न जोडी बैलाची खिल्लारी. आणि आता गाणं आलंय पाटलाचा. गरीबाच्या बाया नाचायच्या आणि पाटलाची माणसं वाड्यावर बोलून आनंद घ्यायची. आता पाटलीनी नाचणाऱ्या झाल्या. पाटलाच्याच बाया नाचायला लागल्या ना. जेवढ्या काय महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत तेवढ्या पाटलीनीच आहेत. हा महाराष्ट्र नाचणाऱ्या पाटलिनीचा नाही, हा महाराष्ट्र भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रतिभाताई पाटलांचा आहे हे आम्हाला माहित असतं पाहिजे. 4-2 फॉलोअर्स वाढण्याकरता बेंबेन कमरा दाखवायची फॅशन आली हो. नाईट आउटचा जमाना आहे. पुरी दिवसा फिरत नाहीत, रात्री फिरतात. का तर म्हणे माझे फॉलोअर्स वाढले पाहिजेत म्हणून कमी कपड्यात व्हिडिओ बनवतात. खांद्यावरनं ओढणी खाली आली तर पुरी पुढे येत नव्हत्या. सध्या क्रॉप टॉपचा जमाना आहे. पण ध्यानात ठेव माझ्या ताई, भलेही तुझ्या खांद्यावरच्या ओढणीची किंमत 60, 70, 80, 90 रुपये असेल, पण ज्या दिवसापासून तू तुझ्या खांद्यावर ओढणी घेतेस ना, त्या दिवसापासून तुझ्या बापाची इज्जत करोडो रुपयाची झाल्याशिवाय राहत नाही. हे संस्कार आहेत आपले. पायातलं पैंजण निघून गेलं आणि गोप बांधला हो, त्याच्यामध्ये 4 घुंगरं घालतात पुरी. मी विचारले एका ताडीला, गोप का घातला? म्हणली दृष्ट लागते मला. 3-3 दिवस आंघोळ करत नाही शिंबडेन, तुला कोणाच दृष्ट लागायची? काय पोरं बी मागं लागतात अशाच पुरींच्या महाराज. फेसबुकला दिसली की टाक रिक्वेस्ट, इंस्टाग्रामला दिसली की कर फॉलो. आमचा पकवाजा मेला पकवाज वाजू वाजून त्याला फॉलोही कोणी करत. चांगल्याच्या मागे जनता नाही. लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. ज्या दिवशी महाराष्ट्रातले वृद्धाश्रम कायमचे बंद होतील त्या दिवशी महाराष्ट्र सुधारेल. ज्या दिवशी आई बापाचं महत्व पोरांना कळेल त्या दिवशी महाराष्ट्र सुधारेल. ज्या दिवशी नाच गाण्यापेक्षा कीर्तन करायचं महत्व पोरांना आवडेल त्या दिवशी महाराष्ट्र सुधारेल. आणि ज्या दिवशी खाकी वर्दीतला पोलीस पांढऱ्या कपड्यातल्या पुढाऱ्याला सलाम ठोकायचा बंद होईल त्या दिवशी माझा महाराष्ट्र सुधारेल. संस्कार होते, परिवार होता. पाठ बसला, मांडला, देव बसला, जेवायला वाढ. काय पाहिजे देवा? श्रियाळा शाकाहारी नाही पाहिजे, मग मांसाहारी पाहिजे. संसार सांगतो. चालेल. 2 पायाचं देऊ का 4 पायाचं देऊ? 2 पायाचं पाहिजे. राज्यातल्या कुणाचं देऊ? लोकांचं नको, घरातलं पाहिजे. माझं देऊ का माझ्या बायकोचं देऊ? दोघांचंही मांस नको, लेकराचं पाहिजे. 4.5 वर्षाचं लेकरू आहे देवा, काप. एकुलतं एक आहे देवा, काही असू दे तिकडं, पटकन जेवायला वाढ. एकादशी आहे देवा, मला माहित नाही. लोकाला कापायला लावू, तुमचं तुम्ही कापा. काय वाटलं असं लाईल. पुढचं लेकरू कापायचे, नाव खाऊ घातलं, गालावर काजाचा टिळा लावला. अरे ज्या दिवशी पोटात बाळाची चाहूल लागते ना त्या दिवसापासून माय त्याच्यावर प्रेम करत राहते. किती जीव लावते त्याला. वाढवलं, लहानाचं मोठं केलं, 4.5 वर्षाचं लेकरू कापायचं आईला आवडन? कापलं लेकरू. जेवायला वाढा, जेवायला वाढ. आता तरी देवा जेव. जेवणार नाही का? दुसरं लेकरू आहे का तुला? नाही. मग मी निपुत्रिकाच्या घरचं पाणी सुद्धा पित नाही. हा संसार आहे. हे काय पदरचं सांगत नाही. श्रियाळाचे घरी धरणे मांडिले मुरार, मारविले करी
त्यांचे बाळ त्याचे हात. हरी तू निर्गुण निष्ठुर. हा संसार आहे. देवा जर एवढं दुःख असेल ना तुझ्या संसारात, धरोनिया बाही भवा तारी दातारा. धरोनिया बाही भवा तारी दातारा. धरोनिया बाई भवा तारी दातारा. धरोनिया बाई भवा तारी दातारा. चतुरात चित्त तुझे पायी राहायचे घरी काही. धरोनिया बाई भवा तारी दातारा. पायी राहायचे करून काही. हा धरोनिया बाई भवा तारी दातारा तारी हा भव धरोनिया बाही. चतुरा तू शिरोमणी. धरोनिया बाही भवा तारी दातारा. चतुरा तू शिरोमणी. माझे चित्त तुझे पायी ऐसे राही करी काही. तारी भवहा धरोनी दातारा. देवा कसं येतात पण तूच सोडवणार आहे. एक उदाहरण देतो. 90 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली. ऐका बरं का म्हणू गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर सगळ्याला सांगू ना. अजून शुद्धीवर आलं म्हातारं. डॉक्टरनं हात हातात घेतला. म्हातारा रडू लागला. बाबा का रडता? असं आहे, मला कळालं तुम्ही ऑपरेशन केलं. हा 3.5 तास हृदय हातावर सांभाळलं. हा पण 3.5 लाख रुपये बिल केलं. बरोबर. माझं हृदय 3.5 तास तुम्ही तुमच्या हातावर सांभाळलं तर 3.5 लाख रुपये बिल केलं. जगाच्या बापानं 90 वर्षाचं होईपर्यंत मला फुकट सांभाळलं. 1 रुपया घेतला नाही म्हणून माझ्या डोळ्याला. तरुणिया बाही भवा तारी दातारा. एवढा चतुर देव आहे. किती चतुर. एकदा अर्जुनावरच संकट आलं. काय माहिती आहे? अर्जुनानं 2 पण केले. एक म्हणजे माझ्या धनुष्याचा जो अपमान करेल त्याला मारणार, आणि दुसरा पण माझ्या भावाला जो शिव्या देईल त्याला पण मी जिवंत ठेवणार नाही. पैज लागली होती स्वतःशी. एक दिवशी तो घरी आला आणि धर्मराजानंच अपमान केला. ठेव तुझा धनुष्यबाण तिकडं. काय होतं तुझ्या धनुष्यबाणानं? अर्जुनाला पण आठवला. आपल्या धनुष्याचा ज्यानं अपमान केला त्याला जिवंत राहण्याचा अधिकार. लावला धनुष्याला बाण. मारणार हो धर्माला. कृष्ण तिथं आला. चतुरच आहे तो. अरे काय करतो अर्जुना? भावकीशी लढायचं सोडून तू भावाशी लढतो. हे बरं नाही. त्यानं माझ्या धनुष्याचा अपमान केला. मारणार मी. अरे मग असाच जर तुझा पण आहे तर मारणं म्हणजे पण पूर्ण होत नाही. असं कर, तू तुझ्या भावाला नको तसल्या शिव्या दे. एखाद्याला घाण घाण बोलणं, शिव्या देणं, अपमान करणं हे सुद्धा त्याच्या खुना इतकं पातक आहे. चालू केल्या शिव्या, चांगल्या चांगल्या शेलक्या. कुणी? अर्जुनानं. कुणाला? धर्मराजाला. पण शिव्या देता देता अर्जुनाच्या लक्षात दुसरा पण आला. काय पण होता? माझ्या भावाचा अपमान जो करेल त्याला सुद्धा मी. त्यानं उलटा बाण धरला आपल्यावर. देव म्हणे मी चतुर आहे, चिंता करू नको. स्वतःची स्तुती स्वतःच कर. हे सुद्धा आत्महत्ये इतकं पाप आहे. आणि म्हणून आपलंच लय सांगत जाऊ नका, आमचं असं आमचं तसं, मला 2 पुरण 2 पेताडे येतील असलं अजिबात सांगायचं नाही. आपली स्तुती अजिबात आपण करायची नाही. परवा आम्ही एक जणाकडे गेलो होतो बंगल्यात. तो ती बाथरूमच दाखवायला लागला आम्हाला. महाराज, मी म्हटलं काय? 1.5 कोटीचं बाथरूम आहे. म्हणलं श्रीदेवी ह्याच्यातच मेली जाऊ नको बाबा. तुम्हाला काय किंमत आहे म्हणे बाथरूमची? म्हणलं हे बघ, शेवटी तू मेल्यावर मी मेल्यावर दारात 3 फळ्या टाकूनच आंघोळ घालणार आहेत. कशात दाखवतो बाथरूम? स्वकीर्ती कानीनं ऐकावी, पूज्यता डोळ्यानं देखावी. आपल्या डोळ्यानं आपली पूजा. मी स्वतःनं महाराष्ट्रभर फिरतो, कॅमेऱ्याच्या समोर धाडसानं सांगतो, पाय पुजून घेत नाही. कधीच घेत नाही. औक्षण करा, ओवाळा, काय मळवड भरायचं ते मसोबाला मळल्यावानी भरा, पण पाय पुजून घ्यायचे नाही. स्वकीर्ती कानीनं ऐकावी, पूज्यता डोळ्यानं देखावी. आपण मेल्यावर आपली पूजा करू द्या, जिवंतपणी पूजा करून घ्यायची नाही. बस पटलं आपल्याला. पुढे चला.
एवढा देव चतुर की संकटात मार्ग काढतो. चतुरा तू शिरोमणी. बरगुण किती ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुण वसती जेथ तया नाम भगवंत. गुण लावण्याची खाणी. लावण्य किती. जगातल्या सगळ्यात सुंदर स्त्रियांमध्ये सगळ्यात सुंदर कोण असेल तर तिचं नाव आहे लक्ष्मी. आणि ती लक्ष्मी सुद्धा ज्याला भाळली तो कृष्ण. भागवतात वर्णन आलं. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी फुलोनी झाली वेडी. मदन पोटाले बापुडे कोणीकडे इंद्रचंद्र राजस सुकुमार. मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया राजस सुकुमार. मदनाचा पुतळा कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती राजस सुकुमार. मदनाचा पुतळा तेने वेदियले मन 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 तेने वेदियले मन. पाहिला पाहिला नंदनंदन पाहिला पाहिला नंदनंदन. मोर मुकुट पीतांबर मोर मुकुट पीतांबर काळ्या घोंगडीचा भर. भाळली हो लक्ष्मी त्याला. गुण लावण्याची खाणी. मुगोट सकळा मनी धन्य तूची विठोबा. तो धन्य किती. गरीबाला गरीब राहू देत नाही. श्रीमंताला जास्त श्रीमंत होऊ देत नाही. त्याचा जर भक्त संकटात असेल तर सुदामा ब्राह्मण दरिद्र पीडीला. दुःख दारिद्र्यला. सर्वांचे हात वर येऊ द्या. एक साथ एक साथ पाठीमागे एक साथ हात वर. हात वर घ्या नाही तर देव वर घेईल. हात एक टाळी एक टाळी. टाळीचा आवाज टाळीचा आवाज. एक टाळी एकच फक्त वरचा वाजवा. टाळीचा आवाज. एकच टाळ एकच टाळ. एक एक टाळ. टाळीचा आवाज. टाळीच्या मध्ये पकवाज वाजवा. टाळीला रिकाम सोडा. एक टाळीचा आवाज. टाळीचा आवाज कमी पडतो. टाळ बंद. शाबास. याला म्हणायचं पंढरपूर. टाळीचा आवाज. शाबास. मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी गेला. मुष्टीवर घेऊन या त्याची भेटी लागी गेला. मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी गेला. मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी हो विठोबाचा धर्म जागो. आपल्या तरी लक्ष लागो. विठोबाचा धर्म लागो.
लागल्या. धन्य तुची विठोबा. आता 2च चरण राहिली, थोडक्यात सांगतो. माझ्याकडे वेळ आहे शिल्लक आहे. 9:30ला संपवायला सांगितलंय त्यांनी. सांगू का? इथंच म्हणू गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर. जाऊ द्या, काय होईल ते होईल, सांगतोच. असं आहे, 16 बंधनात एक महत्वाचं बंधन आहे, तेवढं सांगतो. आशा. कोणतं बंधन आहे? आशा. आशा समूळ दुःखानाम. आशेचे बांधिले. अजून किती सांगावं? सर्व सुखाची आशा. लई प्रमाण आहेत. आशा वाटोळ करते. आशा म्हणजे अपेक्षा, इच्छा वाटोळ करते हो. आपल्या ताटातले हिसकावून दुसऱ्याला देते. उदाहरण देतो. एका नवऱ्यानं त्याच्या एकुलत्या एक बायकोला 7,500ची साडी आणली. किती हजाराची? 7.5. बायकोनं पाहिली, म्हणली चांगले हो, पहिल्यांदाच आणली तुम्ही, पण असं करा. म्हातारीने विचारलं ना, तिला खरं सांगू नका, लय बेकार आहे. तिला म्हणावं 300चा आहे. किती रुपयाचं होतं? सांगायचं किती रुपयाचं ठरलंय आत्या? असं रोज ठरतोय तुमच्या वाड्यात. आणि तेवढ्यात म्हातारी घरात, केवढ्याचं आहे र आय? चोपदाराची शपथ, 300च आहे. म्हातारी म्हणजे नसेल र, इतकं चांगलं सूत येतोय, मला गंडवू नको. खरंच तर ह्या चोपदाराची शपथ, 300च आहे. सागर महाराजाची शपथ. म्हातारी म्हणली खरं बोल, लबाड बोलू नको. अगं 300च आहे, लबाड सांगू नको. 300च आहे, लबाड सांगू नको. गरुडवाल्याची शपथ, 300. मंडपवाल्याची शपथ. म्हातारी म्हणली मंडपवाल्याची म्हणतोय म्हणजे खरं असेल. थांबा आली. 300 रुपये घेऊन आणली. पप्याच्या हातावर 300 रुपये ठेवलं, लुगडं उचललं. ह्या 300चा सुनबाईला दुसरा आण, ही राहू दे मला. गेली घेऊन. आणि म्हणून महाराज म्हणाले, तोडी आशा पाश वास करी हृदयी. तोडी आशा पाश वास करी हृदयी. थोडी आशा पास हृदयी. थोडी आशा पास बाय ऐदई. करियाती मीराता नाश. वास आशा पाश करियाती मीराता नाश. होऊन प्रकाश. थोडी आशा पास गरिबास हृदयी. अभंगाची 3 चरण तुमच्या समोर मांडली. आता राहिलं शेवटचं आणि 4थं चरण. सांगू का नको? का म्हणू गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर? सांग मला म्हणा बरं का जाताना. असं आहे, नामदेव महाराजांचं भजन रंगात आलं. शेवटचा दृष्टांत, शेवटचा दाखला. नामदेव महाराजांचं भजन. आज नामदेव महाराजांचा दृष्टांत सांगण्यापाठीमागे एक कारण आहे. वारकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आज संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा जन्मदिवस आहे. म्हणजे बर्थडे ऑफ नामदेव महाराज. आज वाढदिवस आहे नामदेव महाराजांचा, जन्मदिवस आहे. नामदेव महाराजांना देवाची आवड, इतकी आवड की कीर्तनाला जावं, विना खांद्यावर घ्यावा आणि भजन करावं. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे नि छंदे विठ्ठल डोलू लागला. नाचता नाचता. पूर्वीच्या काळात कीर्तनात नाचणं, उड्या मारणं, गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे, हे आवडीच होतं. आता काय नाही, आता टाळ्या वाजवते ती बी अशा वाजवतात. आणि दिला झापूक झुपूक म्हणलं की हात वर करतात. मग टाळ्या वाजवायला लावल्या, एकाने मला विचारलं नाही हात खाली घेऊ का.
घ्या बरं हात वर आता एक साथ सरळ सरळ आणि अशी बोटात बोट अडकवा सगळेजण अडकवा एकदा हा असं छान घ्या डोक्यापर्यंत घ्यावर घ्या डोक्यापर्यंत घ्यावर अंबाबाईचा घ्या हात वर आता सरळ हा एक साथ इतकं भजन नामदेव महाराजांचं गोड सुंभाचा करतोडा रट्ट्याची लंगोटी नामा वाळवंटी कीर्तन करी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आला टाळकरी आता उद्यापासून पुन्हा नाचायला मिळणार नाही झालं कीर्तन पाय उचला पाय पाय उचला आतवर ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबाराया सर्वाभूती सुखारूप ज्ञानोबाराया नामदेव जनाबाई जनाबाई सोपान काका मुक्ताबाई सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई नामदेव हो जनाबाई सोपान काका मुक्ताबाई सोपान काका मुक्ताबाई 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 तुम्ही उठा उठून या पुढे तुम्ही तुम्ही हा तुम्ही आणि तुम्ही दादा दोघं जण उठा तुम्ही दोघं या इथं आणि फुगडी खेळा फुगडी 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 अरे नाचून नाचून वाजवा बस. टाळी 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 एक साथ जय हो सुंदर याला म्हणायचं पंढरपूर त्रितपपूर्ती 16 वर्ष 36व माठ गावाला धन्यवाद श्रीगोंदा तालुका अहिल्यानगर इतिहासाच्या कानाकोपऱ्यात जाईल हा सप्ताह बस सोन्यासारखा सप्ताह फार गोड शाबास. टाळी, टाळी, टाळी. वा 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 वा, 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 वा. ज्ञानोबाराया तुकोबाराया तुकोबाराया वा 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 फार गोडा सुंदर याला म्हणायचं रंग बरी कीर्तनात आला बघा देव आपलं काम झालं आता इतक्या लांबून आल्यासारखं राजाही पळतच आल्या नामदेवा
काय राजा आहे, तुम्हाला माहित नाही काय, चिमणीचं पोट भरेल एवढं धान्य नाही घरात, मग मी काय करू, परिस्थिती गरिबीची आहे, पण राजाई संकटातून मार्ग काढ. तरुण पोरं कीर्तनात असतील ना, एक छोटं आणि खूप मोठं वाक्य सांगतो, मला असं वाटतं तुम्ही ऐकलं पाहिजे. संकट आल्यानंतर माणसानं खचून जायचं नसतं, खचून जगायचं असतं. जगातलं सगळ्यात छोटं आणि जगातलं सगळ्यात मोठं वाक्य, खचून जायचं नाही, खचून जगायचं. एका कवीची कविता माझ्या वाचनात आली, फार गोड आहे. ज्याला वाटतं ना उद्या आत्महत्या करावी, ज्याला वाटतं ना नवऱ्याला सोडून निघून जावं, जिला वाटतं माझंच लई वाटोळं झालंय, ज्याला वाटतं मलाच चांगली बायको मिळाली नाही, ज्याला वाटतं माझे भाऊ लई बेकार आहेत, ज्याला वाटतं भावकीन रस्ता अडवला, लई त्रास देतात माणसं, मैदान सोडायचं नाही भावानो. जळणाऱ्याला विस्तव कळतो, जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्याला नाही. जीवन कळले जगणाऱ्याला, पळणाऱ्याला नाही. जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्याला नाही. जीवन कळले जगणाऱ्याला, हे पळणाऱ्याला नाही. कोण जिंकतो कोण हरतो, कोण जिंकतो कोण हरतो, याची चिंता हवी कशाला. याची चिंता बघणाऱ्याला, लढणाऱ्याला नाही. थांबायाचे तर समुद्र होऊन थांबू, थांबायाचे तर सागर होऊन थांबू, थांबायाचे तर समुद्र होऊन थांबू. डबक्याला इज्जत नाही, हे गहिराईला सलाम माझा, गहिराईला सलाम माझा, गहिराईला सलाम माझा, खळखळणाऱ्याला नाही. गैरवा मैदान सोडायचं नाही. राजाई लढ, मी आहे ना. देवानं एक दिवशी वाण्याचं रूप घेतलं. वाणी म्हणजे मारवाडी, वाणी म्हणजे सारखा, वाणी म्हणजे कमतरता, वाणी म्हणजे परापश्यंती मध्यमा वैकरी, वाणी मारवाडी रूप घेतलं. आला हो दारात 2 बाजरीची पोती घेऊन. राजा आहेत का घरात? आहेत. 2 पोती उतरून घ्या. गोनाई तुमचे गोनाई तुमच्याच का? हो. अजून नारा विटा गोंदा महादापूर आहेत का? बरोबर. दामाशेटी सासरा? एवढं कसं काय माहिती, मी भाऊसाहेब झालो आज, तलाठी, देव तलाठी झाला. काय आणलंय? धान्य आणलंय, उतरून घ्या. तिला सवरात सुटला. एक घ्यायच्या ऐवजी तिनं 2 घेतली, घरात नेली. एकाच पोत्यात बाजी राहिली आणि दुसऱ्या पोत्याचे कोळशेच झाले. महाराज नामदेव महाराज घरी आल्यानंतर पाहिलं, अगं काय केलंस हे? जे आपलं नाही ना त्याला आपलं कधी म्हणू नका बरं का. माझी पाया पडून विनंती आहे तुम्हा सर्वाला. आपलं आहे त्याला आपलं म्हणायचं, जे आपलं नाही त्याला आपलं कधी म्हणायचं नाही. मग तो पैसा असो, संपत्ती असो, संतती असो, सूर्यधारे असो, स्त्री असो, आपल्यावर प्रेम करा. जगाच्या भानगडीत पडू नका. हे जे कुणाचं झाले तेव्हा आपलं होईल. आपलं जपा. तुझं पाहिजे तेवढं घ्यायचं होतं, लोकांचं कशाला घेतलं? कोळशे झाले. नामदेव महाराजांच्या पायाला तिने मिठी मारली, चुकलं माझं, आता परत अशा बंधनात अडकणार नाही. नामदेव महाराजांनी पुन्हा देवाची आराधना केली. ते अर्ध बाजरीचं पोतं आता कोळशे रसून त्या अख्ख्या बाजरीच्या पोत्याचं सोनं झालं, हे लक्षात राहू. तुकोबा, राजाईला जसा पश्चाताप झाला अडकल्यामुळं, तसा आमच्या आयुष्यात कशातच अडकून द्यायचं नाही. तर आम्ही काय केलं पाहिजे? याचा एकच उपाय आहे. तुम्ही आमच्याकडे धाव घेण्यापेक्षा तुम्ही देवाकडे धाव घ्या. पाहे गुंतलो नेनता माझे तुका ठेवी माझा पायी राखावे, राखावे
रखुमाई टाळी वाजवा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमा विठोबा रखुमाई 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 ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली धनराज तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम 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 पाय गुंतलो नेनता माझी बस असो तुम्हा चिंता हा? मला कल्पना आहे 9:30 वाजले आपलं संपलंय. बसा खाली पाटील. गंगी गेली का ठकी गेली का बकुळी गेली का? जो आता उठल ना मी इथनं जय विठ्ठल म्हणायच्या तो उठल बरं उद्या. बसा खाली 2 मिनिटं. झालंय कीर्तन. गरुड ज्यांचा आहे त्यांना धन्यवाद. लवकर नेल्याबद्दल डबल धन्यवाद. मला भीती वाटली होती हो. प्रयाण काळी देवी. बरं झालं मागं गेलंय ते. 36 वर्ष त्रितपपूर्ती सोहळा आहे. किती जणाला वाटतं हो इथं 50 वर्ष साजरं व्हावं? त्यांनी हात वर करा. बस घ्या हात खाली. आता हे 50 वर्ष जर व्हायचं असेल एक छोटीशी मागणी आपण सगळ्यांच्या मदतीनं सगळ्यांच्या वतीनं देवाला मागूया. ही माझी प्रार्थना आहे. फार छोटी आहे. लॉकडाऊनमध्ये आम्ही नुकतीच कीर्तन करायला लागलो होतो तेव्हा सहज सुचलं स्फुरलं आणि ते व्हायरली झालं होतं. मागच्या 2-4 वर्षात मी कधी म्हणलो नाही. मग अशी सुरेशदादाने आग्रह केला, महाराज आमच्या गावासाठी तेवढी सप्त्यासाठी प्रार्थना तुम्ही म्हणायच्या. फार गोड आहे ही प्रार्थना. अत्यंत सुंदर आहे, सोपे आहे, साधे आहे. शक्य असेल तर मोबाईलमध्ये रेकॉर्ड करा आणि तुमच्या लेकराला दररोज म्हणायला लावा. फार गोड आहे. 50 वर्ष करायचं आहे ना? अवघी 2 मिनिटं घेऊ का? म्हणू गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर. अरे अजून भरपूर व्हायचं आहे. आता कविता व्हायची. ही छोटी प्रार्थना. पुन्हा आम्ही फोटो काढणार. हे चव्हाण दादा माझ्याशी फोटो काढणार आहेत. बहिणी मला फोटो काढणार आहेत. पुन्हा 1500चा विषय वगैरे. संगीताचे ज्ञान दे. थाप टाका बाबा. देवाला मागायचंय आजपासून. कंठामध्ये तान दे तुझे गीत गाता यावे ऐसे वरदान दे. संगीताचे ज्ञान दे कंठामध्ये तान दे तुझे गीत गाता यावे ऐसे वरदान दे. मायेसाठी माय दे वारीसाठी पाय दे देवा. मायेसाठी माय दे वारीसाठी पाय दे. तुझी कृपा काम देनो
अशी एक गाय दे. दिवसभर काम दे, पोटा पुरता दाम दे. चिंता दूर करावया, ओठी तुझे नाम दे. कष्ट आणि चारा दे, सोसायाला जोर दे देवा. कष्ट आणि चारा दे, सोसायाला जोर दे. खांद्यावर देवा तुझ्या पालखीचा भार दे. ध्रुवा परिस्थान दे, कर्णा परिधान दे. ध्रुवा परिस्थान दे, ध्रुवा परिस्थान दे. कर्णा परिधान दे. श्रावणाच्या सेवे परी थोडस इमान दे. श्रावणाच्या सेवे परी थोडस इमान दे. ज्ञानोबाची करुणा दे, तुकोबाची विना दे. ज्ञानोबाची करुणा दे, तुकोबाची विना दे. वाट दाखविण्या गुरु जन्मोजन्मी राहू दे. देवा प्रार्थना आहे. 36 वर्ष झालं आमचं. आता इथून पुढं मागणीचा दिवस आहे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. देवा मला अशी संध्याकाळ दे. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरी वेळे वाकुडे उत्तरे. क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार म्यापुला. कर क्षमा अपराध महाराज तुका ज्ञानेश्वर राघव कर क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध देव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम